का त्याच्यावर टीका केली पलीकडची हा तीच हा ठीक आहे. 8:30 वाजलेत आणि किमान 60 मिनिटं मला माझी मांडणी करण्यासाठी लागतील. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की एक 60 मिनिटं माझ्याबरोबर सहकार्य करा. परिस्थिती अत्यंत विपरीत आहे हे मला कळतंय की बाहेर पावसाचं वातावरण आहे, लाईट गेलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला आजचा हा ज्ञान दासोहाचा सोहळा पार पाडायचा आहे. त्यामुळे तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. माझा आवाज खूप मोठा आहे, तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचेल. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. उपस्थित सर्वांना माझा शरणो शरणार्थी. प्रातस्मरणीय विश्वगुरु जगज्योती लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवण्णांच्या चरणी त्रिवार वंदन करून शिरोळ येथील श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव 2024 या संस्थेच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे गेली 8 वर्ष सातत्याने या ठिकाणी व्याख्यानमाला सुरू आहे. आजच्या या वर्षीच्या व्याख्यानमालेच्या शेवटचं पुष्प गुंफण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. खरं म्हणजे या व्याख्यानमालेसाठी लातूरचे शरण साहित्याचे अभ्यासक आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर भीमराव पाटील हे येणार होते, पण काही अडचणीमुळे ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचू शकत नाहीत आणि त्यांचा मला फोन आला, सर माझी थोडीशी अडचण आहे आणि तुम्ही संयोजकांची अडचण करू नका, तुम्ही शिरोळला जा आणि तुमचे विचार जे असतील ते लोकांच्या पर्यंत पोहोचवा. खरं म्हणजे मी शिरोळला काही पहिल्यांदा आलेलो नाही. म्हणजे मला आठवतं की 2016ला पहिली व्याख्यानमाला इथेच बाहेरच्या बाजूला झालेली होती. त्यावेळेला माझं व्याख्यान त्या पहिल्या वर्षीच्या व्याख्यानमालेमध्ये झालेलं आहे. आता मी दुसऱ्यांदा तुमच्या समोर येतोय. आजच्या या 2024च्या व्याख्यानमालेच्या शेवटच्या पुष्पाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बसवपीठावर विराजमान असलेले आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आणि आपल्या जवळच अळत्याला अल्लमगिरी योगपीठ जे आहे त्या योगपीठाचे जगद्गुरु बसवकुमार स्वामीजी त्यांच्याही चरणी मी सुरुवातीला वंदन करतो. आणि बसवपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रशांत गवळी साहेब, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले शरण उत्तम माळी, शरण रावसाहेब मालिकावडे, त्यानंतर शरण बबनराव गुंडप्पा कुंभार, शरण दत्तात्रय रामचंद्र खडके, शरण स्वप्नील कुंभार, सगळेच विचारपीठावरचे सगळे मान्यवर आणि ज्यांनी मला या ठिकाणी अत्यंत आग्रहाने निमंत्रित केलं ते आपल्या या सगळ्या कार्यक्रमाच्या पाठीमागे ज्यांची अत्यंत धडपड सुरू आहे, मी मगापासून बघतोय, म्हणजे तेच खुर्ची उचलतायत, तेच स्पीकर लावतायत, त्यानंतर सगळ्या गोष्टी करतायत. त्यांच्या तुमचं सहकार्य त्यांना आहेच, पण ते रणदिवे सर खूप महत्वाचं आहे. एक माणूस कोणीतरी पुढे होऊन या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता असते. आणि आपण सर्व शरण आणि शरणींना पुन्हा एकदा माझा शरणू शरणार्थी. मगाशी सरांनी माझा परिचय करून देत असताना एका गोष्टीचा उल्लेख केला की मी महाराष्ट्रभर व्याख्यानाच्या निमित्ताने फिरलेलो आहे. खरं आहे, नुसतं महाराष्ट्र नाही, 1-2 वेळेला मी गुजरातमध्येही जाऊन आलो व्याख्यानाच्या निमित्ताने. त्यानंतर उत्तर कर्नाटकामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी बोलली जाते त्या ठिकाणी अगदी धारवाडपर्यंत, म्हणजे आपला मराठी मुलूक हा धारवाडपर्यंत आहे. म्हणजे जरी आज बेळगाव, हुबळी
धारवाड कर्नाटकामध्ये असले तरी तिथे अनेक मराठी भाषिक लोक आहेत आणि ते वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान आयोजित करतात. मी तिकडेही जाऊन आलेलो आहे. म्हणजे मला हे माझं कौतुक म्हणून सांगायचं नाही, त्याच्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन. जवळजवळ आतापर्यंत साधारणतः 2500 इतकी व्याख्यानं मी वेगवेगळ्या विषयावर दिलेली आहेत आणि साधारणतः 700 ते 800 व्याख्यानं ही बसव तत्व आणि शरण साहित्याच्या अनुषंगाने मी दिलेले आहेत. आता हे मी का तुम्हाला सांगितलं, म्हणजे माझा परिचय मीच करून दिला असा त्याचा अर्थ नाही. म्हणजे इतकी व्याख्यानं महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात मध्ये दिल्यानंतर जो आनंद मला झालेला नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आज मला आनंद होतोय. त्याचं कारण असं की तुकाराम महाराजांचा एक खूप छान अभंग आहे, माझी या जातीचा भेटो मज कोणी. म्हणजे जात हा शब्द आपण ज्या अर्थाने विचार करतो त्या अर्थाने नाही. म्हणजे मी लिंगायत या अर्थाने मी जात हा शब्द वापरत नाही. विचार या अर्थांनी जात हा शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेला आहे. आपण महाराष्ट्रभर फिरत असताना बऱ्याच वेळेला श्रोत्यांचा अंदाज घेऊन बोलावं लागतं. इथे आज मला आनंद का होतोय की सगळे माझ्या विचाराची माणसं आहेत. बसव तत्व अनुभवणारे, बसव तत्व आचरण करणारी माणसं आहेत. खरं म्हणजे मी सगळं तुम्हाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. एखाद्या व्याख्यानमालेला ज्या वेळेला 8-9 वर्ष होतात त्यावेळेला ती व्याख्यानमाला बाल्यावस्थेतून कुमार किंवा प्रौढ अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलेली असते आणि 9 वर्षाचा एक प्रगल्भ वैचारिक वारसा तुमच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आता काही नवीन तुम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही. मी जे बोलणार आहे ते सगळं तुम्हाला माहित आहे. रे अक्क महादेवी तुम्हाला माहित नाही असं होऊ शकत नाही. विशेषतः अल्लमगिरीच्या डोंगराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना तरी महात्मा बसवण्णांच्या परंपरेमधले शरण माहित नाही असं कधी होऊ शकत नाही. मी जे बोलणार आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहित आहेत. मग प्रश्न असा निर्माण होतो, जर मग आम्हाला माहित आहे ते मग तुम्ही परत का सांगताय, असंही कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येते. मी फक्त जे तुम्हाला माहित आहे त्याचं नव्याने काही मांडणी, विश्लेषण जे आहे ते विश्लेषण मी या ठिकाणी तुमच्या समोर करणार आहे. म्हणजे आपण फार भाग्यवान आहोत. उशिरा का असे ना, देर आहे दुरुस्त आहे असं म्हणतात. उशिरा का असे ना महाराष्ट्रामध्ये आता बसव धर्म किंवा लिंगायत धर्म किंवा शरण साहित्याचा अभ्यास लोक करायला सुरुवात केलेले आहेत. कर्नाटकामध्ये याच्या अगोदरच सुरू झालेलं, पण महाराष्ट्रामध्ये मगाशी येताना आमचे शेटे साहेब, म्हणजे तुम्ही त्यांना शेटे आप्पा म्हणता, त्यांची आणि माझी चर्चा झाली की इतक्या वर्षामध्ये रणदिवे सर या वर्षी बसव जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्साहामध्ये साजरी झाली आणि ही आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जसं या भारताला एक सवय आहे, म्हणजे का कोणास ठाऊक, चांगल्या लोकांना भारत फार उशिरा समजावून घेतो आणि त्यांची सुरुवातीला उपेक्षाच होते. म्हणजे अगदी तथागत गौतम बुद्ध यांचा जर तुम्ही विचार केला, खरं म्हणजे ज्या मातीमध्ये तथागत गौतम बुद्ध होऊन गेलेले आहेत ती माती किती पवित्र असेल, लक्षात घ्या, किती पवित्र ती माती असेल. पण दुर्दैवाने तथागत गौतम बुद्धांची जी एक वैचारिक परंपरा होती ती वैचारिक परंपरा या देशातल्या काही लोकांनी जाणीवपूर्वक खंडित करण्याचा प्रयत्न केला. अगदी नाव घ्यायला काय हरकत नाही. पुष्पमित्र शृंग नावाचे एक
तथाकथित असे स्वतःला राजा वगैरे समजून घेणारे होते आणि बुद्धांचा विचार सम्राट अशोकांनी स्वीकारला आणि सम्राट अशोकांनी बुद्ध संपूर्ण जगभर पसरवण्याचा प्रयत्न करत होते. मग बुद्धाला हरवायचं असेल तर बुद्धांच्या अनुयायांना अगोदर नष्ट केलं पाहिजे. या पुष्पमित्र शृंग नावाच्या माणसांनी बुद्धांच्या अशोकाच्या सगळ्या घराण्याला संपून टाकलं. यालाच क्रांती आणि प्रतिक्रांती असा एक इतिहास आपल्या देशामध्ये, मी कधीतरी नंतर त्याच्यावर बोलणार आहे. महावीरांचे विचार सुद्धा या देशामध्ये खूप आवश्यक अशा पद्धतीचे विचार होते, ज्याला श्रमण संस्कृती नावाची एक वेगळी संस्कृती महावीरांनी मांडली. पण दुर्दैवाने त्यांच्याही विचाराला दमित करण्याचं काम जाणीवपूर्वक या देशातल्या काही लोकांनी केलेलं आहे. अशा अनेक उदाहरणं देता येतील. त्यातले महात्मा बसवण्णा हे सुद्धा आहेत. जाणीवपूर्वक लोकांना बसवण्णा कळू नये अशी एक सामाजिक व्यवस्था या देशामध्ये काही लोकांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला बुद्ध का नको होता, महावीर का नको होते आणि बसवण्णा का नको होते, या तीन लोकांना आपण का नाकारत होतो. आपण म्हणजे तथाकथित लोक आमच्यापर्यंत येऊ पोचत होते. कारण तुमच्या आमच्यासारखी जी सामान्य माणसं असतात ना, त्यांना काही फार स्वतःचं मत नसतं. जिकडे चार लोक आहेत तिकडे आपण जात असतो. चार लोक म्हणतील तसं. पण तुकारामांनी सांगितलंय, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, बहुमता मानले नाही. ज्या लोकांना सत्य काय आणि असत्य काय, नीती काय अनिती काय, धर्म काय अधर्म काय, आचार काय आणि अनाचार काय कळतो ना, ते लोक बहुमताचा विचार बिलकुल करत नाहीत. ते कदाचित एकटे चालतील, पण कालांतरांनी त्या एकट्या चालणाऱ्या माणसाच्या पायवाटेचा हमरस्ता झाल्याशिवाय राहत नाही. हे बसवण्णांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षामध्ये येते. बसवण्णा सुद्धा त्यांच्या काळामध्ये एकटे चालत होते. सुरुवातीला कोणीच त्यांच्या बरोबर नव्हतं. कारण खरं बोलणाऱ्यांच्या बरोबर या देशातले लोक कधीही जात नाहीत. बोलणाऱ्यांचे दोन प्रकार आहेत राजू. बोलणाऱ्याचे दोन प्रकार आहेत. एक खरं बोलणारे आणि दुसरं बरं बोलणारे. लोकांना कोणाचं आवडतं? बरं बोलणाऱ्यांचं आवडतं. कारण ते बरं जे असतं ना, ते तुम्हा आम्हाला असं एका नशेमध्ये ठेवत असतं. कसं असतं की नशा ही फक्त दारू पिल्यानंतरच येते असं नाही बरं. मला काय माहित नाही, ते कधी मी दारूला स्पर्श केलेला नाही. पण नशा ही जी गोष्ट आहे ती फक्त दारू पिल्यानंतर असं येते असं नाही. कधी कधी अधर्माची नशा आपल्या डोक्यामध्ये येते, कधी कधी अनितीची नशा आपल्या डोक्यामध्ये येते, कधी कधी अनाचाराची सुद्धा नशा लोकांच्या मनामध्ये असते आणि लोक असे धुंदीत राहत असतात. बघा ना, तुम्ही इतिहास आठवण्याचा जर प्रयत्न केला तर असे अनाचार करणारे लोक कधी कधी इतिहासाच्या केंद्रस्थानी येण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण खरं बोलणारे जे असतात त्यांच्या बाजूनी लोक त्यावेळेला नसले तरी देखील कालांतराने सत्य कधीही लपून राहत नाही. म्हणजे सूर्याला तुम्ही कितीही झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तर सूर्य उगवायचा राहील का हो? म्हणजे तुम्ही कितीही स्वतः झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तर सूर्याचा धर्मच आहे उगवण्याचा. तसं आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये, भारतवर्षामध्ये बसवण्णांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. याचं कारण असं आहे, बसवण्णा त्यांच्या सोयीचे नव्हते. लोक कोणाबरोबर सोयरीक करतात? आपल्या सोयीच्या लोकांच्या बरोबर सोयरीक करतात. म्हणजे सोयरीक म्हणजे काय की ज्याचं नाव घेतल्यानंतर दुकान चालवता येतं. दुकान म्हणजे सांस्कृतिक दुकान या अर्थाने मी शब्दप्रयोग वापरतो.
की ज्याचं नाव घेतल्यानंतर दुकान चालवता येतं, असे लोक सोयीचे असतात आणि अशा लोकांच्या बरोबर काही लोक सोयीरी करण्याचा प्रयत्न करतात. बसवांना कोणाचंही दुकान चालवू देत नव्हते, किंबहुना अंधश्रद्धा पसरून आपल्या दुकान चालवणाऱ्या लोकांचे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये त्यांच्यावर वैचारिक हल्ला करून त्यांना नामोहरण करून ठेवलेले आहेत. आणि त्यामुळे बसवांना आपल्याला उशिरा कळायला लागलेला आहे. चांगली गोष्ट आहे. मी अनेक ठिकाणी या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत होतो. बऱ्याच ठिकाणी बसवांना कोण आहे ते माहित नाही, पण ठीक आहे, आता हळूहळू कळायला लागलेले. मी अक्का महादेवीकडे येत असताना 900 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या बसवण्णांची आता पुन्हा पुनर्मांडणी करण्याची आवश्यकता काय, हा एक मुद्दा मी मांडतो आणि मग नंतर अक्का महादेवीकडे येणार आहे. कारण अक्का महादेवी आणि बसवण्णा यांच्यात आपल्याला दोन भाग करता येत नाही, ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे तुम्हाला अक्का महादेवी समजावून घ्यायचं असेल तर बसवण्णा समजावून घेणं आवश्यक आहे. मध्यंतरी मी एका सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव नावाच्या एका गावामध्ये गेलेलो व्याख्यानाच्या निमित्ताने. व्याख्यान सुरू व्हायला उशीर होता आणि मग सगळे संयोजक आणि तिथले काही प्रमुख कार्यकर्ते बसलेले होते आणि आमची चर्चा सुरू होती की आता माणसं जे जगतायत ते कसं जगतायत याच्यावर चर्चा सुरू होती. मी सहज त्या चर्चेमध्ये प्रश्न विचारला उपस्थितांना, का तुम्ही आनंदी आहे का? काय प्रश्न विचारला? का तुम्ही आनंदी आहे का? दुर्दैवाने माझ्या अवतीभोवती 5-25 पैसेवाले होते, श्रीमंत लोक होते आणि त्या पैसेवाल्यांनी सुद्धा मला सांगितलं की आम्ही काय आनंदी नाही. लोक कसं म्हणतात की पैसा आपल्याकडे भरपूर असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सुख येतं. लोक असं म्हणतात की आपल्या घरामध्ये सोनं भरपूर असेल तर आपल्या घरी सुख येतं. लोक असं म्हणतात की आपल्या घरामध्ये सगळी सत्ता केंद्र आली, जे ग्रामपंचायतीचा सदस्य झाला, नगरपालिकेचा सदस्य झाला, सरपंच झाला, नगरपाल झाला, आमदार झाला, खासदार झाला, पंतप्रधान झाला. लोकांना असं वाटतं की सत्ता आपल्या घरात आली की आपण सुखी होऊ. गंमत अशी आहे, आपल्याला जे अज्ञान आहे, पैसा आला की सुख मिळेल, सत्ता आली की सुख मिळेल, सोनं आली की सुख मिळेल, कपडे लत्ते मिळाल्यानंतर सुख मिळेल. दुर्दैवाने हे सगळं मिळून सुद्धा ज्यावेळेला आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करतो त्यावेळेला आपल्याला सुख मिळत नाही. एक गंमत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये. बिल गेट्स तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, नाव ऐकून. ज्यांना माहित नसेल तर मी तुम्हाला सांगतो. बिल गेट्स हा जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य आहे. कोण? बिल गेट्स हा जगातला सर्वात श्रीमंत मनुष्य आहे. तो सॉफ्टवेअर मध्ये काम करतो, संगणकाच्या सॉफ्टवेअर मध्ये काम करतो. किती श्रीमंत आहे? बिल गेट्सनी श्वास घेतला एकदा तर कोट्यावधी रुपये त्याच्या नावावर जमा होतात आणि तो घेतलेला श्वास पुन्हा बाहेर सोडला, उच्छ्वास केला तर परत कोट्यावधी रुपये जमा होतात. प्रत्येक श्वासागणिक त्याच्या खात्यावर कोट्यावधी रुपये जमा होतात, एवढा तो श्रीमंत आहे. तो एकदा भारताच्या भेटीला आला होता आणि जाता जाता त्यांनी आपल्या देशामध्ये एड्स नावाचा जो आजार आहे, एड्स तुम्हाला ऐकून माहित असेल, त्या आजाराच्या संदर्भामध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी 2,500 कोटी रुपये दिले. किती श्रीमंत असेल कल्पना करा. आणि ते दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये त्याचा फोटो आणि ती बातमी छापून आली आणि महाराष्ट्रातले एक पत्रकार, कुमार केतकर त्यांचं नाव, त्या पत्रकारांना असं वाटलं की फारच भारी माणूस आहे, 2,500 कोटी आपल्या देशाला देतोय, त्याला एकदा भेटावं आणि त्याची जरा मुलाखत घ्यावी. म्हणून त्यांनी
आपल्या परराष्ट्र खात्याचे जे लोक असतात त्यांना त्यांनी फोन केला आणि त्यांची अपॉइंटमेंट मागितली. आणि परराष्ट्र खात्यातल्या लोकांनी सांगितलं की कुमार केतकर हा काही लेचापेचा पत्रकार नाही, खूप मोठा पत्रकार आहे, त्यांना वेळ द्या. किती वेळ दिली त्यांनी कुमार केतकरांना बिल गेट्सनी? फक्त 3 मिनिटाचा वेळ दिला. 3च मिनिटं भेटायचं म्हणाले आणि 3च प्रश्न विचारायचे. मुलाखत 3 मिनिटाची आणि 3च प्रश्न विचारायचे. ते सगळे 3 प्रश्न मी तुम्हाला सांगणार नाही. कुमार केतकर गेले आणि त्यांनी एक पहिला प्रश्न त्या बिल गेट्सला विचारला. गेट्स साहेब मला सांगा म्हणाले की तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत गृहस्थ आहात, तुम्ही सुखी आहात का हो? तुम्ही आनंदी आहात का हो? म्हणजे जो आपल्या मनामध्ये प्रश्न असतो तसाच त्या केतकरांच्या मनामध्ये प्रश्न झाला. जगातले सगळ्यात श्रीमंत तुम्ही आहात, तुम्ही आनंदी आहात का, सुखी आहात का? केतकरांनी 2 सेकंदासाठी डोळे बंद केले, डोळे उघडले आणि म्हणाले, केतकर तुम्हाला कोणी सांगितलं श्रीमंतीचा आणि आनंदाचा संबंध असतो? हे जे तुम्ही जोडायला लागलाय श्रीमंती आणि आनंद, याचा काहीही संबंध नाही. ज्या आनंदाबद्दल तुम्ही बोलता आहात तो आनंद मिळवण्यासाठी मला आठवड्यातून 4 तास चर्चमध्ये जावं लागतं. काय सांगताय ते? तो आनंद मिळवण्यासाठी दर रविवारी आठवड्यातून 4 तास चर्चमध्ये जावं लागतं. एवढा श्रीमंत मनुष्य सगळे व्याप बाजूला ठेवून 4 तास चर्चमध्ये जातो. जाऊन काय करतो? नुसतं नमस्कार नाही करत, तो तिथे आत्मपरीक्षण करतो. मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झालेला आहे, आणि त्याची सातत्याने तो उजळणी करतो. आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी 4 तास चर्चमध्ये जाऊन आल्यानंतर पुढच्या आठवड्याभर मला ऊर्जा मिळते. म्हणजे ख्रिश्चन लोक त्यांना आठवड्याभराच्या एनर्जीसाठी चर्चमध्ये जातात. जैन लोक त्यांना एनर्जी मिळवण्यासाठी बस्तीमध्ये जातात. बौद्ध लोक त्यांच्या त्यांच्या मंदिरामध्ये जातात. लिंगायत हा एकमेव मनुष्य आहे की तो ना मंडपामध्ये जात ना लिंग पूजेकडे जात नाही. बसवंताने एवढी सोय करून ठेवली आहे सर रणदेव सर, एवढी सोय. तुम्ही मंदिरात सुद्धा जाऊ नका, तुमचा देव तुमच्या बरोबर बसवंतांनी दिलाय. आणि काय करायला पाहिजे? बाकीचे सगळे देवाला भेटायला उंच शिखरावर जातात. मी नावं सांगत नाही, सांगता येतील पण नावं सांगायला नको, कोणाच्या भावना दुखवायला नको आपल्याला. मंदिरामध्ये जातात. बसवंतांनी सांगितलंय तुम्हाला तुमचा देव 24 तास जेथे जातो तेथे तू माझा सांगाती या उक्तीप्रमाणे तुमच्या गळ्यामध्ये इष्टलिंग दिलेलं आहे. काय करायला पाहिजे? रे तुकोबांचंच मी परत एकदा उदाहरण देतो. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय नेमकं हे समजावून घेणं फार महत्वाचं आहे. नुसतं हक्क माझे मी तुम्हाला सांगून जाणार नाही, चरित्र सांगणं फार सोपं आहे, पण उद्दिष्ट काय? तुकोबांनी 2 ओळी फार छान लिहिलेल्या आहेत. याच साठी केला होता अट्ठास, शेवटचा दिस गोड व्हावं. इथं बसलेलं कोणाला वाटतं की आपण टाचा घासत मरावं? प्रत्येकाला असं वाटतं की असं बसल्या बसल्या जायला पाहिजे, कोणाची सेवा घडता कामा नाही. माझं मत आहे पुढचं शेवटचाच का हो, दररोजचा दिवस गोड झाला तर नको आहे का आपल्याला? गोड या शब्दाचा अर्थ आनंद, गोड या शब्दाचा अर्थ समाधान, गोड या शब्दाचा अर्थ शांतता आपल्या जीवनामध्ये की ज्याचा आज अभाव आहे. कोणालाही तुम्ही विचारलं तुमच्या घरात शांतता आहे का? कशाचं काय हो, चाललंय म्हणून चाललंय. लोक म्हणतात, काही लोकांच्या मनामध्ये आता शांतता नाही, प्रचंड उद्विग्न मानसिकतेमध्ये लोक आहेत. हे का झालेलं आहे माहितीये का? आपण आपली मुळं विसरलेलो होतो. काय झालंय, झाड मोठं होतं, काय होतं, झाड मोठं होतं, त्या झाडाला पानं येतात, फुलं येतात, फळं येतात,
आणि लोकांना फक्त पान दिसतं, फळ दिसतं, फूल दिसतं, पण ते पान, फळ, फूल ज्याच्यामुळे आलेलं आहे ते त्या झाडाचं मूळ मात्र कोणाला दिसत नाही, कारण ते स्वतःला गाडून घेतलेलं असतं. 770 शरणांनी स्वतःला या मातीमध्ये गाडून घेतलं आणि त्यामुळे लिंगायत नावाचं झाड आज दिसतंय. लक्षात घ्या, 770 शरणांनी स्वतःला या मातीमध्ये गाडून घेतलं. त्यांच्यावर का थोडे हल्ले झाले का कल्याण क्रांती आठवा, मी त्याच्या तपशिलामध्ये जात नाही. शस्त्राचा हल्ला झाला, या सगळ्या शरणांना मारून टाकायचं असं ठरवून टाकलेलं होतं. पण सुदैवानं शरण वाचले काही, त्यांचं वचन साहित्य वाचलं त्या उळवीला, आणि त्यामुळे आज या मिथीला निदान आपली मुळं कोणती आहेत हे तरी कळायला लागलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, फार काळ मुळाशिवाय झाड राहू शकत नाही. मुळं कापली तर त्या झाडाचा बोनसाय होतो. बोनसाय तुम्हाला माहित आहे ना? बोनसाय म्हणजे काय? ते पूर्ण वाढलेलं झाड असतं पण ते बर्नीत असतं. लक्षात घ्या, पूर्ण वाढलेलं झाड असतं पण बर्नीत असतं, ते खरं झाड नसतं. आज लिंगायतांचा बोनसाय झालाय, याचं कारण लिंगायतांनी आपली मुळं विसरून टाकलेली आहेत. लक्षात घ्या, या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपण आपल्या मुळांचा शोध घ्यायचा. कुठे आहेत आपली मुळं, आणि पाणी कुठे घालायला पाहिजे? वर झाडाला पाणी शिंपडून चालेल का? पाणी मुळाला घालायला पाहिजे. आज या व्याख्यानमालेच्या निमित्ताने लिंगायत म्हणून तुमची जी मुळ आहेत, आणि पुन्हा एक गंमत सांगतो मी, लिंगायत म्हणजे जन्मांनी लिंगायत असा त्याचा अर्थ नाही. इथे अलिंगायत लोक असलेले लोक काय म्हणतील, हे लिंगायतांचं सांगायला लागले. लिंगायत म्हणजे जन्म. मी बऱ्याच वेळा विचारतो, काही लोक भेटतात असे भस्म वगैरे लावून गळ्यात, असं ते गुणगडगीच म्हणतात ना इकडे, ते कन्नडमध्ये त्याला गुणगडी म्हणतात, ते घालून वगैरे येतात लोक आणि म्हणतात आम्ही लिंगायत. मी त्यांना विचारतो तुम्ही लिंगायत का? ते म्हणतात आमचे वडील लिंगायत म्हणून आम्ही लिंगायत. तुझे वडील लिंगायत का? ते त्यांचे वडील लिंगायत म्हणून ते लिंगायत. त्यांचे वडील लिंगायत का? त्यांचे वडील लिंगायत म्हणून ते लिंगायत. लिंगायत हा वंश परंपरेने मिळणारा धर्म नाही. तसं जर असेल आणि ते लिंगायत धर्माचे आचार विचार आणि इतिहास ज्यांना माहित नसेल तर ते लिंगायत नाहीत, जन्माने लिंगायत नाही. पण आचारांनी जर बसवण्णांची तत्व पाळत असेल तर तो कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, तो लिंगायतच असू शकतो. म्हणून बसवण्णा एका जातीचे धर्मगुरू नाहीत. जसं तथागत गौतम बुद्ध सगळे विश्वाचे तत्व व्यक्त होते, महावीर जशा विश्वाचे तत्व व्यक्त होते, तसे लिंगायतचे बसवण्णा हे साऱ्या विश्वाचे तत्व व्यक्त आहेत. दुर्दैव काय माहिती आहे का, बसवण्णांना घेऊन जाणारे जे लोक आहेत तेच इतके अक्रूर आहेत की त्यांनाच बसवण्णा कळलेलं नाही, आणि त्यामुळे बसवण्णांना एका चौकटीत बसवण्याचा ते प्रयत्न करतात. माझा सांगायचा महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जर आनंद तुम्हाला मिळवायचा असेल, सूत्र लक्षात घ्या माझ्या व्याख्यानाचा, की जे नंतर अक्कमहादेवीच्या व्यक्तिमत्वामध्ये अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये आनंद मिळवायचा असेल, आता मी आनंदाला एक विशेषण लावणार आहे, केवळ आनंद मिळवायचा असेल, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. केवळ आनंद जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला एक गोष्ट अनिवार्यपणे करावं लागेल, आणि ते म्हणजे निर्भय व्हावं लागेल. माझं लिंगायतांची व्याख्या वेगळी आहे. कोणाला लिंगायत म्हणायनं? 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. जो विवेकी आहे तो लिंगायत, जो निर्भय आहे तो लिंगायत, आणि जो घाम गाळतो तो लिंगायत. ही लिंगायतांची 3 महत्वाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य काय? तो विवेकी आहे. विवेक म्हणजे काय? सत्य सत्य असे मन केले पाहिजे. म्हणजे तुकाबांचं उदाहरण मी तुम्हाला, सत्य काय ज्याला कळतं
तो लिंगायत. पण गंमत काय झाली, आज सत्याच्या पाठीमागे लोक जात नाहीत, असत्याच्या पाठीमागे लोक जातात. आणि असत्याचा जो प्रकाश आहे ना, तो विषारी प्रकाश आहे. जसं पतंग लाईट लावल्यानंतर त्या प्रकाशाच्या मोहाने त्याच्यावर जाऊन आदळतात आणि स्वतःला संपून घेतात, तसं असत्याच्या मोहाने ज्या वेळेला तुम्ही प्रवास करायला लागता त्यावेळेला तुमचा अंत ठरलेला असतो. तुम्हाला जर शाश्वत आनंद, केवळ आनंद मिळवायचा असेल तर तुम्हाला विलीन होणं ही अनिवार्य गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, लिंगायतांना म्हणजेच जे जे लिंगायत तत्व वापरतात त्यांना आनंदी व्हायचं असेल तर निर्भय होणं ही अनिवार्य गोष्ट आहे. आणि खरं सांगू, याच्यातले 95% लोक इथे उपस्थित असलेले निर्भय नाहीत. कुठला तरी 10वी नापास झालेला माणूस तुम्हाला सांगतो तुमच्या कुंडलीमध्ये काल सर्पयोग आहे, लगेच तुम्ही नरसोबावाडी काढता की नाही? मला पण टीका नाही करायचं, लक्षात घ्या. तुम्ही लगेच नरसोबावाडी काढता आणि हजारो रुपये खर्च करून तुमच्या कुंडलीतला काल सर्पयोग काढून टाकता. एक डॉक्टर होते रणदिवे सर, एमडी मेडिशन, डॉक्टर एमडी मेडिशन, तेच आजारी पडले. माझे मित्र होते, मी बघायला गेलो त्यांना, म्हटलं काय हो डॉक्टर साहेब, जगाला सगळं सुधारणार तुम्ही आणि तुम्ही आजारी पडून कसं चालेल? त्यांचं नावही सांगू शकतो पण नको वीज कोणाचा बदनामी करणं बरोबर नाही. अत्यंत जवळचे माझे मित्र आहेत. मी त्यांना भेटायला गेलो, ते म्हणाले अहो परवा दिवशी नको म्हणताना माझी बायको त्या कुंडलीवाल्याकडे घेऊन गेली, डॉक्टर, आणि फसवायला पहिली सुरुवात बायकांच्या पासून होती. मला माफ करा, अक्क माझी मी कसा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, पण सगळ्यात लवकर अशा अनाठाई लोकांच्या जाळ्यामध्ये जर कोण अडकत असतील तर ते बायका अडकतात. ती घेऊन गेली, काय कुंडली वगैरे कोष्टक वगैरे त्यांनी मांडलं आणि सांगितलं की डॉक्टरांच्या कुंडलीमध्ये मृत्यू षडाष्टक योग आहे. हा शब्द आहे बा, मृत्यू षडाष्टक योग आहे. डॉक्टर तिथनं जे आलं ते अंथरूणच घातलं. ते म्हणले सर तुम्ही ते व्याख्यान वगैरे करता, अहो त्यांनी सांगितलंय माझ्या कुंडलीमध्ये मृत्यू षडाष्टक योग आहे. मग म्हटलं सांगितलं असेल तर उपायही सांगितलं असेल ना त्यांनी. त्यांच्याकडे भारी उपाय असतात बरं का, भारी उपाय असतात. आणि ते उपाय त्यांनी सांगितला होता ते त्र्यंबकेश्वरला जायचं, इथं नाही. हे मृत्यू षडाष्टक योग कुंडलीतनं काढून टाकायचा असेल तर नरसोबाडी नाही चालत, तर काल सर्पयोगापर्यंत चालतं इथं. त्याच्यात सुद्धा कॅटेगरी आहे. मृत्यू षडाष्टक योग त्र्यंबकेश्वरला जायचं आणि तिथे जाऊन ते काढून आणायचं. म्हणलं कुंडली कुठे आहे? म्हणले इथं आहे कुंडली. त्यांची बायको लगेचच, मला जणू काही सगळं कळत असल्यासारखं, तर ते म्हणले हे घ्या कुंडली. त्या वहिनींना विचारलं ह्याच्यात कुठे लिहिलंय? षटकोन असतात ना असे, कुठे लिहिलंय? ते म्हणले या चौकामध्ये हा ग्रह आहे आणि हा ग्रह इथे असेल तर मृत्यू षडाष्टक योग लिहिलेला असतो. फार सोपं आहे म्हणलं, याच्यात एक व्हाईटनर द्या म्हटलं. मी त्र्यंबकेश्वरला कशाला जायला पाहिजे? एक 10 रुपयाचा व्हाईटनर घ्या, त्याच्यातला ते जिथं तो ग्रह आहे ज्या स्थानावर तिथं आपण पुसूया आणि तिथे दुसरा ग्रह लावूया आणि मृत्यू षडाष्टक योग संपून जाईल. त्र्यंबकेश्वरला कशाला जायला पाहिजे? डॉक्टरना कळायचं ते कळलं, ते 4 दिवसांनी बरे झाले. मला सांगायचा महत्वाचा मुद्दा आहे, आज लोकांच्याकडे ज्ञान आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो, आज लोकांच्याकडे ज्ञान आहे पण अभाव आहे तो शहाणपणाचा. आणि बसवांना आणि त्यांचे 770 शरण तुम्हाला फक्त ज्ञान देत नाहीत, त्या ज्ञानाबरोबर शहाणपण देतात. एक लॉजिकल थिंकिंग देतात, बुद्धी प्रामाण्यवादी विचार करायला तुम्हाला लावतात. आणि तुम्ही ज्या वेळेला बुद्धी प्रामाण्यवादी विचार करता त्यावेळेला तुम्ही निर्भय होता. आणि जोपर्यंत तुम्ही
तुम्ही निर्भय होत नाही तोपर्यंत तुम्हाला लुटणारे प्रत्येक पावला पावली येणार. लक्षात घ्या, सगळे येणार तुमच्याकडे. तुम्ही भ्यायला लागला की भीती दाखवणारे जास्त येतात. लक्षात घ्या. काय झालं माहितीये का, आपलं सगळं अर्धवट आहे. काय झालं, आपलं सगळं अर्धवट आहे, धड काहीच नाही. त्याला शास्त्रकारांनी फार सुंदर एक दृष्टांत दिला. त्याला सर्परज्जू दृष्टांत असं म्हटलेलं आहे वेदांतामध्ये. सर्परज्जूचा दृष्टांत. सर्परज्जूचा दृष्टांत म्हणजे काय, अंधारात दोरीला साप वाटणं, याला काय म्हणतात, भास. समजावून घेण्यासारखी गोष्ट नाही. ठीक आहे, अंधार आहे आणि त्यामुळे त्या अंधारात दोरीला साप वाटत दिसतंय, साप दिसतंय. कारण साप दोरीत नाही, साप आपल्या मनात आहे. साप कुठे, आपल्या मनात आहे. आणि त्यामुळे दोरीला आपण साप समजतो, हे अज्ञान आहे. इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे भास म्हणजे काय, काहीतरी असताना काहीतरी दिसणं, ते न दिसता काहीतरी असताना ते न दिसता दुसरंच काही दिसतं, त्याला भास असं म्हणतात. पण लोक आज एवढे मानसिक रुग्ण आहेत, मी जाणीवपूर्वक शब्द वापरतो, लोक आज एवढे मानसिक रुग्ण आहेत, काहीतरी असताना काहीतरी दिसणं ठीक आहे, पण काहीही नसताना काही दिसायला लागतं. त्याला आभास म्हणतात. काय म्हणतात ते, काही नसताना काहीतरी दिसायला लागतं. मला परवा एक माझे मित्र भेटले, अहो अमावस्याच्या दिवशी मी चाललो होतो आणि त्या ओढ्यावर मला साक्षात भूत दिसलं. आहे का जगात भूत? हे कशामुळे होतं माहितीये का, आपली मुळं आपल्याला माहित नाहीत. बसवांना तुम्हाला निर्भय बनवतात. तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर विवेकी होणं अनिवार्य आहे. तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर निर्भय होणं अनिवार्य आहे. आणि तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर श्रम घालणं अनिवार्य आहे. बसवांना जगातला एकमेव तत्वज्ञान आहे की ज्या तत्वज्ञानांनी घामाला प्रतिष्ठा दिली. आज नेमकं उलट होतंय. आज नेमकं उलट होतंय. लक्षात घ्या. परवाच मी टीव्हीवर एक रणधुवे ऍडव्हर्टाईज बघितलं. एक माणूस व्यायाम करतो, त्याला घाम येतो आणि तो असा चाललेला असतो. 4 मुली त्याच्या जवळनं जात असतात आणि त्याच्या अंगाचा घामाचा वास आल्यानंतर त्याने नाक बातात. शी 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 शी. अंगाच्या घामाचा वास लोकांना सहन होत नाही. लक्षात घ्या, ज्या समाजामध्ये घामाचा तिरस्कार होतो तो समाज कालांतराने लयाला जातो. घाम ही अनिवार्य गोष्ट आहे. घाम ही अनिवार्य गोष्ट आहे. घाम का प्रतिष्ठेचा आहे असं बसवांना सांगतात, त्याला विज्ञान आहे. तुमच्या अंगातून घाम ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्या घामाच्या माध्यमातून जे शरीरातले टॉक्सिन्स आहेत, टॉक्सिन्स म्हणजे विषारी द्रव्य, ती घामाच्या माध्यमातून बाहेर पडतात आणि शरीर शुद्ध होतं. जितका घाम जास्त, घाम 2 वेळा होतो. ब्लड प्रेशर वाढल्यानंतर सुद्धा घाम येतो, त्या घामाचा उल्लेख बसवांना करत नाही. श्रम करून जे घाम येतं तो घाम फार महत्वाचा आहे. श्रम करून जो घाम येतो त्या घामाच्या माध्यमातून सगळे टॉक्सिन्स बाहेर जातात, शरीर शुद्ध होतं आणि शुद्ध शरीरामध्ये शुद्ध मन वास करायला लागतं आणि शुद्ध मनच आनंदी होऊ शकतं. म्हणून आपली मुळं समजावून घेणं आवश्यक आहे. महात्मा बसवांना हे आपलं मूळ आहे. ते एकच मूळ नाही, ते खोड मूळ आहे. महात्मा बसवांना झाडाला खोड मूळ असतं, तुम्हाला माहिती आहे ना, मुख्य मूळ, आणि बाकीचे त्याला अनेक मूळ असतात. नुसतं एक मूळ काही करू शकत नाही, त्या मुळाबरोबर अनेक मुळांचं काम सुद्धा महत्वाचं असतं. कारण त्या झाडाचं सगळं पालन पोषण त्या खोड मुळाबरोबर इतर मुळं सुद्धा करत असतात. बसवांना मुख्य मूळ आणि 770 शरण हे बाकीची मुळं आहेत. लक्षात घ्या. तुमचा लिंगायत नावाचं झाड जर वाढायचं असेल, तुमचं लक्ष मुळांकडे पाहिजे. आनंदी व्हायचं असेल, बसवांना काय सांगतायत, 3 तत्व तुम्हाला सांगितले. बसवांनी 770 शरण तुम्हाला विवेकी बनवतात. बसवांनी 770 शरण तुम्हाला निर्भय बनवतात. बसवांनी 770 शरण तुम्हाला श्रमाला प्रवृत्त करतात. आणि ही मूलभूत वैशिष्ट्य बसवादी शरणांची आहेत. लक्षात घ्या. आणि ही 3 गोष्टी ज्या माणसांनी आपल्या आयुष्यामध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ती माणसं आयुष्यभर सुखी झालेली आहेत.
त्यांना कुठल्या ज्योतिषाकडे जावं लागत नाही, त्यांना कुठल्या डॉक्टरांच्याकडे जावं लागत नाही, त्यांना कुठल्याही भौतिक गोष्टींचा आधार घ्यावा लागत नाही. का? ब्लड प्रेशर वाढतंय आपलं, टॉक्सिन्सच बाहेर जात नाहीत ना. कायम एअर कंडिशन मध्ये घाम आला नाही तर टॉक्सिन कसे बाहेर जाणार, आणि टॉक्सिन गेले नाही तर ते आतले विषारी द्रव्य जे आहेत ती विषारी द्रव्य शरीर आतून पोखरायला लागतात आणि वयाच्या 27व्या वर्षी हार्ट मध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात की नाही? ब्लॉकेजेस. मधुमेह वयाच्या 30व्या वर्षी, दात 18व्या वर्षी पडतात. माझा आता एक पडला परवा. का असं अकाली आपल्याला प्रौढत्व येत आहे? याचं कारण आपण आपल्या बसवण्णांनी 770 शरणांच्या पासून लांब चाललेलो आहोत. बसवण्णांच्या आयुष्यातल्या 2 गोष्टी सांगणार आहे आणि मी अक्क माझ्याकडे येणार आहे. 5 वर्षाचे आहेत बसवण्णा, आणि बसवण्णांची आत्या म्हणजे मादी राजांची बहीण सुट्टीसाठी मादी राजांच्याकडे आलेली आहे. आणि आत्याचे आणि भाच्याचे काय संबंध असतात तुम्हाला माहित आहे? खूप जिव्हाळी. म्हणजे पोरांच्या आयुष्यामध्ये आईपेक्षा मावशी आणि आत्या फार महत्वाच्या असतात. म्हणजे ज्यांना आहेत ते फार सुखी आहेत बरं. ज्यांना आत्या आणि मावशी आहेत ते फार सुखी आहेत. पण आता 1 चाइल्ड पॉलिसीमुळे मुलांना मावशाही नाहीत आणि आत्याही नाही, आणि त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. तो भाग वेगळा, गमतीचा भाग सोडून द्या. पण आत्या ही फार जिव्हाळ्याची गोष्ट असते. आत्याचं कसं असतं माहितीये का? तिचा सगळा जो सासूरवाडीतला रुबाब असतो की नाही त्या माहेरवर अवलंबून असतो. माझी आई पूर्वी त्या जात्यावर बसून असं दळायची पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून, आणि मी जागा व्हायचो आणि तिच्या मांडीवर जाऊन ती गोदरी घेऊन झोपायचो. तिच्या सगळ्या कानडीमधून, ती माझी मातृभाषा कन्नड आहे, ती कानडीमधून ते जानपद गीत म्हणायची. कानडीमध्ये त्याला जानपद गीत असं म्हणतात. ती जानपद गीत म्हणायची. आपल्याकडे जशा ओव्या आहेत तसे तिकडे जानपद गीत आहेत. आणि त्या सगळ्या जानपद गीतामध्ये कधी माझ्या आईच्या त्या जानपद गीतामध्ये आमची आजी आली नाही, वडिलांची आई. लक्षात घ्या, आमचे वडील आले नाहीत, माझे काका आले नाहीत. माझ्या आईच्या सगळ्या जानपद गीतामध्ये माझा मामा, माझी मावशी आणि तिला जन्म देणारी आई यायची. बायकांचा रुबाब कसा असतो पा, महिलांचा. माहेरचं कौतुक फार. तो असा राजाच होता, त्यांचा भाऊ म्हणजे त्यांना राजा वाटत असतो. आणि त्या बसवण्णाला आपल्या आत्याबद्दल खूप आदर होतं. आणि ती बसवण्णा आत्या अशी पिशवी घेऊन, पूर्वी पिशव्या घेऊन यायच्या आणि ब्रेड आणत नव्हत्या आत्या. आता आत्या येताना स्टँडवर उतरते आणि ब्रेड आणत्या. अगोदर काय करायचं भानगड नाही. पूर्वीच्या आत्या लाडू करायच्या, करंज्या करायच्या, नाही जमलं तर 10-12 भाकरी करून, भाजी करून, पिठलं करून मग माहेरला यायच्या. माझ्या आईला त्रास नको, माझ्या बहिणीला त्रास नको, मी गेल्यानंतर मी नेलेलं सगळ्यांनी मिळून खाऊ. संस्कृती होती. लक्षात घ्या, आपली देशी संस्कृती खूप चांगली होती, पण सगळं आपण विसरत चाललेलो होतो. रूट्स आपण विसरत चाललेलो. ते आत्या पिशवी घेऊन आत येते आणि बसवण्णा असे पळत सुटले आत्याला कडकडून मिठी मारण्यासाठी. खूप आदर वाटत. आणि पोरांना पाहुणा कोण आला हे महत्वाचं नसतं, पाहुण्याने काय आणलं हे महत्वाचं. म्हणजे ते वर बघतच नाही, ते पिशवी शोधत असतात पोरं सगळे. अशी ती पिशवी, आणि ती आत्या पिशवी घेऊन येते. बसवण्णा असे जाऊन तिला मिठी मारणार. एवढ्यात बसवण्णांची आई मादलंबिका बसवण्णांचं कॉलर पकडते अशी आणि मागे खेचते, वरते. बसवण्णा असे फरफटतच मागे येतात. बसवण्णा म्हणते, अगं आत्याला भेटायला चाललोय, का नाही भेटू देत? बसवण्णांची आई, हे उदाहरण फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढे ज्याच्या अक्कमाधवीच्या संदर्भामध्ये आपण विचार करणार आहोत तिथे हा संदर्भ येतो. अक्कमाधवींनी त्याच्यावर खूप चांगलं विवेचन केलंय. ओढल्यानंतर बसवण्णा विचारतात 5 वर्षाचे, आई मला का आत्याला भेटू देत नाही? त्यावेळेला आई म्हणते, आत्याला कावळा शिवलाय. तर कावळा शिवणं काय तुम्हाला माहित आहे? जे ऋतुस्नांत ज्या वेळा बाई होते त्यावेळेला आपल्याकडे निंद्य मांडलेलं आहे. तिने स्वयंपाकघरात जायचं नाही, तिने देवपूजा करायचं नाही, तिने कोणाला भेटायचं नाही, तिला कोणी स्पर्श करायचा नाही.
पंचसूतकातलं आपल्याकडे ते एक सूतक मांडलेलं आहे. बसवण्णांना फारसं काही त्यावेळेला 5व्या वर्षी कळलं नाही कावळा शिवायचं म्हणजे काय. पण 5 वर्षापासून बसवण्णा हे काय कावळ्याचं प्रकरण आहे लक्षात घ्या. काही गोष्टी समजावून घेणं फार महत्वाचं आहे. कावळ्याचं प्रकरण काय आहे हे त्यांनी विचार करायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं. आणि नंतर लक्षात घ्या, कुडल संगमला जाऊन आल्यानंतर त्यांची आई ज्या वेळेला भेटली त्यावेळेला त्यांनी आईला विचारलं, आई लहानपणी आत्याला शिव दिलेली नव्हतीच, कारण आत्याला कावळा शिवलाय म्हणून ज्या कावळे शिवण्यापासूनच माझा जन्म झालेला आहे ती कधीही स्त्री अमंगल असू शकत नाही. आपल्याकडे नेमकं उलट आहे. स्त्रीला देवळात जाऊ दे. बसवण्णा सांगतायत कधीही तुम्ही ऋतुस्नांत असा अगर नसा भस्म लावला तर तुम्ही शुद्ध झाला. इतकं सेक्युलरिझम माझ्या माहितीप्रमाणे जगातला कुठलाही तत्ववेत्ता देत नाही. तुम्हाला लक्षात घ्या. समानता, स्त्रीला एक आदर देण्याचं जे काम आहे ते त्यांनी केलं. बसवण्णांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. 8व्या वर्षी मुंज करण्याचा आग्रह त्यावेळेला मादिराज, बलदेव आणि त्यांची भाऊकी. हे भाऊकी प्रकरण फार अवघड असतं. तुम्हाला अनुभव आलेला असेल तुमच्या भाऊकीचा सगळ्यांचा. म्हणजे मरणदारी आणि तोरणदारी त्यांचा स्वाभिमान असा जागा होतो. आम्हाला विचारत नाही का हे भाऊकी प्रकरण भयंकर कठीण असतं. ते सगळं जमलेलं होतं आणि बाजीराजाने सांगितलं उद्या ब्राह्ममुहूर्तावर तुझी मुंज होणार आहे. मी फार तपशिलामध्ये जात नाही, पटकन पुढे जायचं आपल्याला. तुझी मुंज होणार आहे. बसवण्णाने म्हणाले मी नाही मुंज करून घेणार. का? बसवाने लॉजिकली उत्तर दिले महादिराजांना. वयाच्या 8व्या वर्षी महादिराजांना सांगतायत माझ्यापेक्षा माझी मोठी बहीण नागाई, देवराज मोठे होते बसवण्णांच्या पेक्षा. पहिला अपत्य महादिराजांनी मादलंबिकेचं पहिलं अपत्य देवराज, त्यांची मुंजी झाली होती. पण मधली नागाई तिची मुंज केली जात नव्हती. बसवण्णा म्हणले नागाईचं जोपर्यंत मुंज होत नाही तोपर्यंत मी मुंज करून घेणार नाही. महादिराज म्हणले अरे नागाई स्त्री आहे, ती क्षुद्राती क्षुद्र आहे. वर्ण व्यवस्थेमध्ये स्त्रियांना स्थानच नाही. सनातनी परंपरेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र असे 4 वर्ण सांगितलेले आहेत. आणि कोणत्याही वर्णातली स्त्री त्या वर्णात बसत नाही. ती क्षुद्राती क्षुद्र म्हणून समजली जाते. आणि स्त्रीला मोक्षाचा अधिकार नाही, मुक्तीचा अधिकार नाही, ऐक्याचा अधिकार नाही. स्त्री पूर्वजन्मीच्या प्रारब्धामुळे तिला या जन्मी स्त्रीचं जन्म मिळालेला आहे, स्त्रीचा जन्म मिळालेला आहे. हा कर्मविपाकाचा सिद्धांताने तो भयंकर आहे बरं. सगळं आपलं अंतरंग सगळं असं पोखरून टाकलंय. बायका काय म्हणतात, आम्ही काय बाबा बायका आहे, देवघरात जायचं नाही, आम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान नाही. किती अवघड आहे. माझं एक मत आहे, बसवण्णांच्या विचाराच्या आधारे सांगतो, जेवढं शहाणपण निसर्गाने बायकांना दिलेलं आहे तेवढं शहाणपण पुरुषांना दिलेलं नाही. लक्षात, नैसर्गिक शहाणपण स्त्रियांच्याकडे. म्हणून बसवण्णा स्त्रीचे पाठीराखे आहेत. प्रयोग करा, फार लांब नको. एक 10 वर्षाच्या मुलीला बोलवायचं, 10 वर्षाच्या मुलाला बोलवायचं. दोघांच्याकडे 500-500 रुपये द्यायचे. साहेब काय करायचे, दोघांच्याकडे 500 आणि 500 रुपयाचा बाजार करून ये म्हणून सांगायचं. पोरग जे असते की नाही ते 500 रुपये घेऊन जाते, 300चा माल आणते आणि 550 रुपयाचा हिशेब बापाला देते. पोरग 300 रुपयाचा माल आणते आणि 550 रुपयाचा हिशेब देते, म्हणते माझ्या खिशातले 50 घातले, पोरीकडे 500 द्या. पोरगी 550चा माल आणते 300 मध्ये आणि 200 रुपये शिल्लक ठेवते. हे उपजत शहाणपण आहे. लक्षात घ्या, उपजत शहाणपण आहे. बायकांना काय कळते म्हणणाऱ्या लोकांना माझा एक जाहीर आव्हान आहे. माझं एक जाहीर आव्हान आहे, तुम्ही लाख रुपये कमवा. मी प्रयोग केला बरं. म्हणजे मला आज 2.5 लाख रुपये पगार आहे. मी पगार सांगण्यासाठी आलेलो नाही, लक्षात घ्या. आज प्राध्यापकांना तेवढा पगार आहे. माझी बायको गेला माहेरी गेली 2 दिवस.
म्हणलं आता दररोज कुठं खानावळीला जायचं. घेतली परात, घेतलं पीठ, पाणी घातलं, ते कधी पातळ व्हायचं कधी एकदम घट्ट व्हायचं, कसं तरी जमली कणिक. मग मी थापायला लागलो, ते काय आकारातच येईना, इकडं फाटतंय तिकडं फाटतंय. आणि सगळ्यात अवघड काम बरं साहेब, ते थापलेली भाकरी उचलून तव्यावर टाकणं. त्याला शहाणपण लागतं मित्र, त्याला शहाणपण लागतं. आणि गंमत अशी, ती नुसती तव्यावर टाकून चालत नाही, गॅस कमी जास्त करावा लागतो. कधी करावं लागतं हे फक्त बायकांना कळतं. आपल्या बाप जादी कधी भाकरी करता येत नाही. जे मिरवतात की नाही, बायकांना काय कळतोय, बायकांना काय कळतंय, त्यांनी एकदा भाकरी करून बघावं. माझं मत आहे, त्यांनी एकदा भाकरी करून बघावं. माझी बायको एकाच वेळेला परातीत कणिक मळत असते, भाकरी थापत असते, ते उचलून तव्यावर ठेवते, वर खाली पाणी कधी लावायचं, गॅस कमी जास्त कधी करायचं. आणि हे करत असताना इकडे आमटीला फोडणी देते. आणि हे दोन्ही करत असताना त्याच वेळेला लहानपणी माझ्या पोराचा अभ्यासही करायचे. कधी आमटी करपले नाही, कधी भाकरी करपले नाही, आणि पोराचं गणितही कधी चुकलं नाही. शाणे कोण हो? शाणं कोण आहे मला सांगा? बाई आहे ना. म्हणून बसवण्णा जगातले एकमेव तत्वज्ञ आहेत. आपल्या बहिणीच्या अधिकारासाठी घर सोडणारा बसवण्णा एकमेव आणि एकमेव तत्वज्ञ आहे. आणि त्यामुळे आपल्याला त्याचा अभिमान असला. बायकांना गृहीत धरायला आपल्याला शिकलं पाहिजे. नेमकं उलट होतं. आणि ज्या घरामध्ये बायकांना दुय्यम स्थान आहे, त्या घरामध्ये पैसे भरपूर असतील पण आनंद कधीही येणार नाही. बाई फार महत्वाची आहे. या सगळ्या संसाराच्या परिघाच्या केंद्रस्थानी बाई असली पाहिजे. आणि हे बाई बद्दलचे, म्हणजे तुम्ही यश अंबोलींनी तीच भूमिका मांडली ना, इथे स्त्री बद्दलची भूमिका मांडली. स्त्री ही फार महत्वाची आहे, कारण ते सृजनाचं सर्वात महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. नवनिर्मिती करण्याची क्षमता. वाटतं तेवढे पुरुष चंद्रावर जाऊ दे, सूर्यावर जाऊ दे, मंगळावर जाऊ दे, अजून तरी पुरुषाच्या पोटाला मुलगा जन्म देण्याची व्यवस्था आहे. पुरुष जन्म देऊ शकते, जन्म देण्याचा फक्त अधिकार बाईला आहे, लक्षात घ्या. आणि बाई ही आई होते म्हणून ती पवित्र असते. बाई ही आई असते म्हणून पवित्र असते. बसवण्णांनी बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. बसवण्णा म्हणतात, बाईकडे बाई म्हणून बघू नका. बाईचा सन्मान करायचा असेल तर बाईकडे आई म्हणून बघायला लागला तर आपोआप तिच्यातलं अमंगल निघून जाईल. हे विचार बसव कल्याणाच्या अनुभव मंडपातून ज्या वेळेला बसवण्णा आणि त्यांचे सगळे शरण मांडत होते, त्यावेळेला जगभरातल्या बायका बसवण्णांचा जय जयकार करत होते. आपली बाजू कोणतरी घेणार आहे, आपली बाजू. म्हणून बसवण्णांना अण्णा म्हणतात. अण्णा म्हणजे मोठा भाऊ, लक्षात घ्या. मोठा भाऊ. बाईच्या आयुष्यामध्ये बहीण आणि भावाचं नातं फार सुंदर असतं. म्हणून सगळ्या बायका त्या वेळेला अण्णा म्हणतायत. आणि बसवण्णा सुद्धा किती हुशार आहेत. बसवण्णा सुद्धा अक्क महादेवीला अक्का म्हणतायत. ती त्यांना अण्णा म्हणते आणि अक्का महादेवीला त्या अक्का म्हणतात. अक्का म्हणजे मोठी बहीण. दोघेही एकमेकांना मोठे समजतात. हे समानतेचं तत्व लक्षात घ्या. आणि हे सर्वदूर पसरायला लागलं. आणि ही बसवण्णांची वार्ता शिमोगा जिल्ह्यामध्ये उडीतडी नावाचं जे गाव आहे त्या गावापर्यंत जाऊन पोहोचलेली होती. तिथे गुरुलिंग नावाचे एक गुरु होते, ज्या ठिकाणी ते निर्मल शेट्टी म्हणजे म्हणजे बसवण्णांचे आई वडील राहत होते. त्यांच्या शेजारी एक मठ होतं. गुरुलिंग नावाचे तिथे स्वामी होते आणि ते बसवण्णांच्या विचाराचे होते. ते इष्टलिंग कसं बांधावं, इष्टलिंगाची पूजा कशी करावी, बसवण्णांचे विचार काय आहेत ते त्या मठामधून सांगत होते. आणि ही लहान अक्क महादेवी, त्यावेळेला ती महादेवीच होती हो, अक्क झालेली नव्हती अजून. महादेवीचा अक्क महादेवी आणि अक्क महादेवीचा वीर विरागिणी अक्क महादेवी हा 3 टप्प्यातला प्रवास समजावून घेणं म्हणजे अक्क महादेवी समजावून घेणं.
हा फार महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. मी पटकन पुढे जाणार आहे. ती त्या मठात जात होती आणि ते महाराज त्यांना समजावून सांगायचे इष्टलिंग पूजा कशी करायची. आणि मग कसं होतं, अक्कमादेवीचे जे आई वडील होते ना, ते तुमच्या आमच्यासारखेच कर्मठ विचाराचे आई वडील होते. म्हणजे वडील निर्मल शेट्टी आणि आई सुमती हे दोघे कर्मठ विचाराचे होते. 16 ओळ पाळायचे आणि मग अंधश्रद्धा वगैरे होत्या. आणि ते हे सगळं अक्कमादेवी बघायचे आणि त्या गुरुकडे जायचं आणि त्यांच्याबरोबर चर्चा करायची. खरं सांगू का, शरण जे असतात ना, ते शरण विश्वाच्या कल्याणासाठी जाणीवपूर्वक जन्म घेतात. आणि नुसता जन्म घेत नाहीत, तर विचार कसा करावा याची अंगभूत कौशल्य त्या शरणांच्याकडे असते. अक्कमादेवी लहान आहे, पण आपली आई चुकीची वागते, आपले वडील चुकीचे वागतायत, अंधश्रद्धा पाळतायत. यालाच इंग्रजीमध्ये मानसशास्त्रामध्ये आउट ऑफ बॉक्स थिंकिंग असं म्हणतात. आउट ऑफ बॉक्स, तुम्ही आम्ही बॉक्स मधला विचार करतो, शरण आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करतात. अक्कमादेवी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करत होती आणि ती प्रश्न विचारायची. आणि ते महाराज बसवण्णांचे सगळे समतेचे विचार, ते म्हणायचे कोणी उच्च नीच नाही, सगळे समान आहेत देवाच्या ठिकाणी, कोणी उच्च नाही. आणि तुलाही ऐक्य स्थळापर्यंत जाऊन पोहोचण्याचा अधिकार आहे. शतस्थळाचा सिद्धांत फार महत्वाचा आहे. सगळ्या शरणांचा इतिहास जर वाचला आणि अक्कमादेवीचा इतिहास वाचल्यानंतर असं लक्षामध्ये येतं की भक्तस्थळापासून सुरू झालेला अक्कमादेवीचा, त्या उडुतडीच्या गावामधून भक्तस्थळापासून सुरू झालेला अक्कमादेवीचा प्रवास हा ऐक्यस्थळापर्यंत, कर्दळी वनापर्यंत गेल्यानंतर आपल्याला कळतो. काय सुंदर प्रवास आहे, फार सुंदर. मी सगळा प्रवास सांगत नाही, काही महत्वाचे टप्पे तुम्हाला सांगतो. अक्कमादेवी लहान आहे, अत्यंत तेजस्वी, अत्यंत सुंदर आहे. सुंदर याचा अर्थ ब्युटी पार्लर मधून जाऊन आल्यासारखा सुंदर नव्हे. कारण आपल्या कल्पना फार भ्रामक आहेत, आपल्या कल्पना फार भ्रामक आहेत. आपण सुंदर दिसण्यासाठी ब्युटी पार्लर मधून जाऊन येतो. बसवण्णांनी शरण सांगतायत, तुम्हाला सुंदर दिसायचंय ना, कोणतंही कॉस्मेटिक्स वापरू नका. एकच सुंदर दिसण्याचं कॉस्मेटिक आहे, ते म्हणजे तुमच्या मनामध्ये असलेला आत्मविश्वास. देखणे ते चेहरे प्रांजळाचे आरसे, काळे की गोरे मोल नाही फारसे. ते काळे आहेत की गोरे आहेत हे महत्वाचं नाही, ते व्यक्तिमत्व किती प्रांजळ आहे आणि ते किती आत्मविश्वास पूर्ण आहे. बोलू का नको, सांगू का नको, करू का नको, असा द्वंद्व ज्याच्यामध्ये असतं ना, त्यांच्या चेहऱ्यावर कधीही आत्मविश्वास नसतो. आणि ज्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास नसतो ते कधीही शरण होऊ शकत नाहीत आणि ते सुंदर दिसू शकत नाहीत. काळ असू दे, नाक भस्क असू दे, केस करले असू देत, पण चेहऱ्यावर जर आत्मविश्वास असेल तर त्याच्या इतकं सुंदर कोणी नाही. लक्षात घ्या, आत्मविश्वास हे सौंदर्याचं लक्षण आहे. आणि अक्कमादेवी सुंदर होती असं जे इतिहासकारांनी लिहिलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये माझं मत असं आहे, ती दिसायला सुंदर नव्हती, ती असायला आत्मविश्वास पूर्ण सुंदर होती. त्याच्यामध्ये आत्मविश्वास आला, त्या गुरुच्या सानिध्यामध्ये आत्मविश्वास आला आणि त्या आत्मविश्वासाने ती जगत होते. आणि आत्मविश्वास असलेल्या माणसाचं व्यक्तिमत्व कसं असतं माहितीये का, त्याला इंग्रजीमध्ये सेकंड लुक पर्सनॅलिटी असं म्हणतात. सेकंड लुक पर्सनॅलिटी म्हणजे काय, एखादा माणूस आपल्या जवळून असा जातो, आपण वळून त्याच्याकडे बघायला लागतो, ते व्यक्तिमत्व सेकंड लुक पर्सनॅलिटी. अक्कमादेवी अशी सेकंड लुक पर्सनॅलिटी असलेली. कारण आत्मविश्वास, चालणं गंभीर, वागणं गंभीर, चेहऱ्यावरचा भाव गंभीर, डोळे तेजपुंज, असे सगळे त्या अक्कमादेवीची लक्षणं होती. आणि ते दररोज ऊन सेकत त्या शिवाचं नामस्मरण करत कट्ट्यावर बसायचे. आणि कौशिक राजा, आता तो कोण कौशिक वगैरे सांगत बसत नाही, तुम्हाला माहित आहे, तो कौशिक राजा असा जात असायचा. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं सेकंड लुक पर्सनॅलिटी. अक्कमादेवी त्याला दिसली की तो असा बघत तिच्याकडे जायचा, असा करत करत पुढे जात असं 180 अंशाचा कोण करायचा, ते तुम्हाला माहिती आहे की नाही, असं 180 वर्षामध्ये
असं ते तो कौशिक राजा बघायचा आणि 1 महिना 1.5 महिना दररोज अक्क महादेवीला बघितल्यानंतर राजा तो. आणि मी तुम्हाला सांगतो, इंग्रजीमध्ये म्हण आहे, पॉवर करप्ट्स अ मॅन. सत्ता ही माणसाला मद्यधुंद बनवते. एकच सत्ताधीश होऊन गेला की जो कधी गैरवर्तन केलं नाही तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कल्याणच्या सुभेदाराची सून समोर आल्यानंतर अशीच आई असती आई आमची सुंदर रूपवती, आम्ही झालो असतो सुंदर बदले छत्रपती. एकच राजा की स्त्रियांच्याकडे अत्यंत चांगल्या नजरेने बघितलं. कौशिक राजाच होता, तो शिवाजी नव्हता ना, तो कौशिक राजाच होता. आणि त्याला अक्क महादेवीला बघितल्यानंतर असं वाटायला लागलं, अक्क महादेवी आपली बायको झाली पाहिजे. किती वर्षाची अक्क महादेवी? 7-8 वर्षाची आहे. अजून तिला परिपक्वता आलेली नाही आणि मग तिला लग्न करून घेण्याचं. आणि हे राजा लोक, पॉवर मधले लोक असतात ना, ते असे आजूबाजूने प्रेशर आणून निर्णय घ्यायला प्रवृत्त करतात. हे फार वाईट असतं. हे पॉलिटिकल लोक असतात, म्हणजे आताचे नाही बोलत मी, त्यावेळेच्या पॉलिटिकल लोक. म्हणजे असं एखाद्याकडनं जमीन बिमीन करून घ्यायचं असेल की त्याला असं खिंडीत पकडायचं आणि मग ते बरोबर येते रांगत ह्याच्याकडे आणि मग ते बरोबर लिहून देते, साहेब तुमचंच आहे घ्या. कौशिक राजांनी ही स्ट्रॅटेजी वापरली. पॉवर करप्ट्स अ मॅन. सत्ता ही माणसाला मद्यधुंद बनवते. कौशिक राजाचं डोकं भरलं अक्क महादेवीला बघितल्यानंतर आणि कौशिक राजांनी फिल्डिंग लावली. गरीबच होते, काय फार श्रीमंत नव्हते, गरीबच होते. आणि मग त्यांनी फिल्डिंग लावली, अक्क महादेवी आपल्या पदरात पडली पाहिजे. कौशिक राजा किती, त्याला अगोदरची बायको किंवा बायको म्हणण्यापेक्षा बायका होत्या त्यावेळेच्या राजांना, बायको नसायची, बायका असायची. म्हणजे ते तशा बायका होत्या, पण त्याला अक्क महादेवीमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्यांनी फिल्डिंग लावली. सुरुवातीला गोड बोलून, तुमची मुलगी राजवाड्यात आल्यानंतर तुमचं कल्याण होईल, अमिश कल्याण होईल तुमचं, द्या मला मुलगी. सुरुवातीला आई वडील नाही म्हणाले, एवढी लहान आहे हो माझी पोरगी, कशाला लग्न कर. नाही 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 म्हटल्यानंतर त्यांनी फिल्डिंग लावली, असे बरोबर खिंडीत अडकवलं आणि अक्क महादेवीला कौशिक राजा बरोबर लग्न करून घ्यायला भाग पाडण्याची परिस्थिती निर्माण केली. मी फार तपशिलामध्ये जात नाही, महत्वाचे मुद्दे मी सांगतो. भाग पाडलं. अक्क महादेवी किती हुशार. निर्भयता म्हणजे काय, निर्भयता म्हणजे काय. आणि निर्भय माणूस नेहमी आत्मपरीक्षण करून स्वतःची परीक्षा देत असतो. अक्क महादेवीने 3 कंडिशन घातली. परिस्थिती हाताबाहेर चालले म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, 3 कंडिशन सांगितलं. पहिलं कंडिशन आहे, लग्न करून घ्यायला हरकत नाही, पण लग्न झाल्यानंतर माझ्या देहावर माझी परवानगी न घेता अधिकार गाजवता येणार नाही. कबूल. हे मदमस्त झालेले लोक असतात ना, त्यांना असं वाटतंय पैसे फेकले की सगळे भुलतात. ऑर्डिनरी लोक भुलतात, पण विवेकनिष्ठ माणसं, निर्भय माणसं बोलत नाहीत. काय कंडिशन घातलं? माझ्या देहावर माझ्या परवानगीशिवाय हात लावायचं नाही. दुसरं कंडिशन, मी दररोज इष्टलिंगाची साधना करते. इष्टलिंगाच्या साधनेमध्ये व्यत्यय आणायचं नाही. काय कमिटमेंट आहे लक्षात घ्या. इष्टलिंगाबरोबर एवढी कमिटमेंट आपली सुद्धा असली पाहिजे. कमिटमेंट काय? इष्टलिंगाच्या साधनेत अडथळा आणता का म्हणे, व्यत्यय आणता का म्हणे. आणि तिसरं, जो राजा माझ्या बरोबर लग्न करून घेणार आहे तो कौशिक, त्यांनी सुद्धा माझ्या बरोबर भक्ती मार्गामध्ये यायला पाहिजे. काय सुंदर कंडिशन्स आहेत लक्षात घ्या. तिसरं कंडिशन मला फार आवडतं, कारण राजा हिला बदलायला आला होता, पण ही राजाला बदलायला चाललेली आहे. काय कॉन्फिडन्स आहे 9व्या वर्षी, काय कॉन्फिडन्स आहे लक्षात घ्या. राजाला बदलू शकते हा आत्मविश्वास अक्क महादेवीकडे. यथावकाश लग्न झालं. बाकीच्या संदर्भ मी गावतो. राजाला असं वाटलं होतं, बाई आहे, बाई मोहाला लवकर भुलते. दागिने फेकले, राजवाडा बांधून दिला, रेशमी वस्त्र दिली, खायला पक्वान दिलं, बाई भुले. अनुभव होता ना राजाला त्यापूर्वीचा.
पण ही नुसती बाई नव्हती, जगाची आई होती. अक्कमादेवी जगाची आई होती आणि त्यामुळे ती जोपर्यंत राजवाड्यामध्ये होती तोपर्यंत कौशिक राजाचं काही चालू दिलं नाही. ती नेहमी त्याला सांगायचे, हे कंडिशन्स हे झालेत ना, हे स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलंय सगळं, कंडिशनचा भंग करता कामा नये. शेवटी राजा चिडला आणि एक दिवस अक्कमादेवीच्या कडे शृंगारिक नजरेने बघितला आणि त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. अक्कमादेवीच्या डोक्यामध्ये 1000 सूर्य चमकावेत अशा पद्धतीनं ज्ञानाचा प्रकाश पडला आणि अक्कमादेवी विचार करायला लागली, हा कौशिक राजा कंडिशन घालून सुद्धा आपले कंडिशन्स मोडतोय. केवळ माझी चमडी बघून, माझी त्वचा बघून, माझं शरीर बघून, आणि हे शरीरच ऐक्य स्थानापर्यंत जायला अडथळा आहे, त्यामुळे आपण या शरीराची लालसा बाळगायचं नाही असा विचार त्या क्षणी निर्माण झाला आणि अक्कमादेवी राजवाड्याला सोडून बाहेर पडली. आत्ता असतं तर काय म्हटलं असतं? बायका काय आपल्या पोरी नांदायला गेल्यानंतर काय विचार करतात? काय दरिद्री लक्षण आहे, हिला चांगलं खायला आहे, प्यायला आहे, लिहायला आहे, सोनं आहे, नाणं आहे, बंगला आहे, गाडी आहे, हीच आपली चांडाळणी आहे, नांदत नाही. आता तिथे काय त्रास होतो एकदा आपल्या पोरीला विचारा ना, काय त्रास होतो लक्षात घ्या. सोपं नाही लक्षात घ्या बाई होणं. दुसऱ्यांच्या घरात जाऊन संसार करत असताना त्या बायकांना काय त्रास होतो एकदा बाई झाल्याशिवाय कळणार नाही. प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मी बघितलंय आमच्या आजीने आमच्या आईला ज्या पद्धतीने त्रास दिलाय, मी डोळ्याने बघितलंय. मला आता आजीबद्दल फार वाईट वाटत नाही, फार कीव येते, कारण त्याला ज्ञान नव्हतं बिचारीला आणि त्यामुळे त्याला ते त्रास द्यायचं फार अडचण आहे. हो, फार अडचण आहे. आणि बायका काय म्हणतात, दरिद्री आहे आणि शेजारच्या तरी भयंकर म्हणतात, हिच्याचकडे काहीतरी चूक असेल. अरे तिने त्रास दिलाय, कधी ती समजावून घ्यायला पाहिजे की नाही. कौशिक राजाचा राजवाडा सोडला. आताची पोरगी काय केली असती, रिटर्न बॅक टू पॅव्हिलियन. आताच्या पोरी नवरा त्रास द्यायला लागला, सासू त्रास द्यायला लागली, माहेरला आल्या. सोपं होतं की नाही अक्कमादेवीला माहेरला येणं, पण अक्कमादेवी माहेरला येत नाही. अक्कमादेवीच्या आयुष्यातले 3 प्रवास फार महत्वाचे आहेत. 3 प्रवास फार महत्वाचे आहेत. एक, आई वडिलांच्या घरापासून राजवाड्यापर्यंतचा प्रवास, राजवाड्यापासून कल्याणपर्यंतचा प्रवास आणि कल्याणपासून कर्दळीवनापर्यंतचा प्रवास, श्रीशैलमचा प्रवास. हे 3 प्रवास अक्कमादेवीचं जीवन चरित्र सांगणारे प्रवास आहेत. अत्यंत तेजपुंज अशा पद्धतीचे हे 3 प्रवास आहेत. त्यातला एक प्रवास मी तुम्हाला सांगितलं, तिच्या घरापासून राजवाड्यापर्यंत. राजवाड्याला त्यांनी त्याग केलं. 2 मतप्रवाह आहेत इथे. काही लोक असं म्हणतात त्या राजवाड्यामध्येच तिने कपडे काढून टाकले आणि निर्वस्त्र अवस्थेमध्ये ती कल्याणकडे जायला लागली. मी एक साहित्य अकादमीने प्रसिद्ध केलेलं पुस्तक वाचलं आणि त्याच्यामध्ये असं म्हणतात, ते म्हणजे कलबुर्गींचा संदर्भ देऊन ते म्हणतात, म्हणजे कलबुर्गी खूप मोठे शरण साहित्याचे अभ्यासक होते, त्यांचा खून झाला. ते कलबुर्गी केवंपे युनिव्हर्सिटीचे ते कुलगुरू होते. त्यांनी असं म्हटलेलं आहे की अक्कमादेवीनी राजवाड्यामध्ये कपड्यांचा त्याग केला नाही, तिने फक्त त्यावेळेला राजवाड्याचा त्याग केला. कुठे जायचं निर्णय घेतलं? आपला पहिला ऑप्शन काय असतो, माहेरी जायचं. अक्कमादेवीने पहिला ऑप्शन सोडला. कुठं जायचं हे राजवाड्यात असतानाच तिने फिक्स केलं होतं, कल्याणला जायचं. कारण जगातले स्वर्गभूमी म्हणजे कल्याण होते, लक्षात घ्या. कल्याणला त्या काळामध्ये स्वर्ग मानायचे लोक, कारण स्वर्गासारखीच परिस्थिती होती कल्याणमध्ये. का स्वर्ग होता कल्याणमध्ये? जोपर्यंत बसवण्णा कल्याणमध्ये होते तोपर्यंत कल्याणमध्ये एकही चोरी झालेली नोंद नाही, एकाही बाईवर बलात्कार झालेला नोंद नाही आणि एकही बसून खाल्लेलं नोंद नाही. स्वर्ग आहे की नाही? प्रत्येक माणूस कल्याण मधला कष्ट करत होता, घाम घालत होता, कष्टाशिवाय तोंडामध्ये प्रसाद घालत नव्हता. एकही माणूस चोरी करत नव्हता.
तरंगिणी वाचलं असेल तर तुमच्या लक्षामध्ये वाचलंय कोणी? तरंगिणी नाव तरी माहित आहे? माता महादेवींनी म्हणजे ज्या पहिल्या महिला जगद्गुरु शून्यपीठाच्या बसवपीठाच्या त्यांनी तरंगिणी नावाचं पुस्तक लिहिलंय. आणि कल्याणला गेल्यानंतर त्या तळ्याच्या पाठीजवळ ही अक्क महादेवी थांबलेली आहे. सकाळची वेळ आहे आणि एक बाई कपडे धुती आहे त्या तळ्यामध्ये. आणि तो किन्नर बोमय्या अल्लम प्रभूंनी त्या किन्नर बोमय्याला अक्क महादेवीची परीक्षा बघायला पाठवलंय तिथे. आणि ती कपडे धुताना तिची म्हैस कुठेतरी इकडे तिकडे जाते आणि म्हैस जात असताना ती म्हैशीच्या पाठीमागे लागते. त्या कपड्याबरोबर तिथे काही दागिने पण आहेत त्या तळ्याच्या काठी. आणि तो बोमय्या तिथे अक्क महादेवीची परीक्षा बघायला आलाय. आणि तो त्या बाईला म्हणतो, अगं ते इथे असं उघड्यावर टाकून जाऊ नको, कोणतरी घेऊन जातील ना. ती सामान्य घरातली बाई म्हणते, हे कुणीतरी घेऊन जायला दुसरं गाव नाही, हे कल्याण आहे. कल्याणामध्ये कधीही चोरी होत नाही. किती आत्मविश्वास त्या बाईकडे होता, किती आत्मविश्वास त्या बाईकडे असेल. ती गेली मग नंतर वगैरे घडल्या. मला सांगायचंय कल्याणला का अक्क महादेवी गेल्या, कारण तिला माहित आहे कौशिक राजाला समांतर चांगली व्यवस्था फक्त कल्याणमध्येच आहे. म्हणून कल्याणमध्ये सुरक्षिततेसाठी अक्क महादेवी गेली, कारण तिथे मानव कल्याणाचा विचार मानला जात होता. म्हणून त्याला कल्याण म्हणायचे. मानव कल्याणाचा विचार म्हणून त्याला कल्याण म्हणायचे. जाताना अनेक आणि वचन मी सांगत बसत नाही, खूप सगळी वचन आहेत. जाताना काय काय परिस्थितीला तोंड द्यावं लागलेलं आहे. उडीतडी पासून कल्याण, बिदर जिल्ह्यामध्ये कल्याण माझ्या अंदाजाप्रमाणे साधारणतः 500-600 किलोमीटर, 300-350 किलोमीटरचा तो प्रवास असेल. पायाने जायचं, विमान नाही, स्कूटर नाही, गाडी नाही, चालत जायचं. पक्षाशी मैत्री केलेली आहे, वृक्षाशी मैत्री केलेली आहे. ते सगळे संदर्भ आहेत त्यांच्या त्या वचनांमध्ये. मिळेल ते खायचं. प्रत्येक पाऊलागणिक उडीतडी ते कल्याण, प्रत्येक पाऊलागणिक अक्क महादेवीचा आत्मविश्वास वाढतोय, कमी होत नाही. रात्र झाली आता मी काय करू, वाघ आला मी काय करू, थंडी लागायला लागली मी काय करू, खायला अन्न नाही काय करू. अक्क महादेवीचा त्या मल्लिकार्जुनावर एवढा विश्वास होता की असेल मल्लिकार्जुन तर माझ्या पोटाची सोय करेल, माझ्या संरक्षणाची सोय करेल. आणि भक्ती संप्रदायामध्ये विश्वास फार महत्वाचा आहे, श्रद्धा फार महत्वाची आहे. कोणावर श्रद्धा ठेवून अक्क महादेवी जात आहेत? कल्याणकडे मल्लिकार्जुनावर श्रद्धा ठेवून जात आहेत. लोक म्हणतात आजच्या काळामध्ये, तुम्ही सांगता ये ठीक आहे त्या काळातलं, आता श्रद्धा ठेवून देव भेटेल. तुमचा काय अंदाज आहे? तुमच्या सगळ्यांचा काय अंदाज आहे? आता श्रद्धा ठेवून देव भेटेल, बाळ भेटेल? यांचं मत आहे भेटेल. पण बहुतांशी लोक म्हणतात आत्ता भेटतोय, कुठला काळ चाललाय आणि देव भेटतोय म्हणून सांगायला लागला. एक उदाहरण देतो आणि पटकन मी जातो. शेवटचा मुद्दा मी सांगणार आहे, फार महत्वाच्या काही गोष्टी आहेत. नीतू मांडके तुम्हाला सगळ्यांना माहित आहे? नीतू मांडके कोणाला माहित आहे? नीतू मांडके कोणाला माहित नाही त्यांना मी सांगतो. हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हृदयरोग तज्ञ होते. हृदयरोग 10,000 लोकांना जीवदान दिलंय. आणि याची खासियत अशी होती, असं शरीर फाडायचे, हृदय हातात घ्यायचे, दुरुस्त करायचे आणि परत शरीरात ठेवायचे. काय ताकद असेल लक्षात, काय ताकद असेल. नीतू मांडके 10,000 लोकांना जीवदान दिलं. त्या नीतू मांडकींना त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रपतींनी अगदी 10 वर्षापूर्वी, आता नीतू मांडके वारले, 10 वर्षापूर्वी त्यांचा सत्कार करायला दिल्लीला बोलवलं. त्यांनी लिहून ठेवलेलं, दिल्लीला बोलवलं. नीतू मांडकेंनी 11:30 पर्यंत सगळे ऑपरेशन्स केले. 1ला विमान आहे मुंबई एअरपोर्टवरून दिल्लीकडे जायला, 1 तास लागतो. मुंबई दिल्ली बाय एअर म्हणजे विमानाने 1 तास लागतो. बसले विमानात जाऊन. 6ला कार्यक्रम आहे. 6ला कार्यक्रम आहे. 1 वाजल्यानंतर 2ला पोहोचतील आणि इकडे तिकडे करून 6 वाजता कार्यक्रम घ्यायचा. रात्रीच्या 10च्या विमानाने यांचं दुसऱ्या दिवशी कामाला लागायचं. ठरवून टाकलं. विमानात बसले.
20 मिनिटं हवेत विमान गेलं आणि 20 मिनिटं होत आहेत जयपूरवर विमान आहे. कुठे? राजस्थानच्या जयपूरवर विमान आहे. वैमानिकांनी जाहीर केलं विमानामध्ये बिघाड झालाय, विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागणार आहे, तात्काळ खाली उतरावं लागेल विमान, नाहीतर मराल सगळे. उतरलं खाली विमान, जयपूरच्या एअरपोर्टवर उतरलं आणि वैमानिकांनी सांगितले पुढचे 6 तास दिल्लीला विमान नाही. 6ला तरी पोहोचायचंय. जायचं कसं? बघितले त्यांनी घड्याळ, 1:30 वाजलेत. ते बाहेर आले विमानतळाच्या. टॅक्सीला विचारलं किती तास लागतात? 2 तास लागतात. टॅक्सीत बसले. ते म्हणाले पाहिजे तेवढे पैसे देतो, दिल्लीच्या दिशेने चल. 100 किलोमीटरच्या वेगाने नीतू मांडके आणि टॅक्सीचा ड्रायव्हर दिल्लीकडे जायला लागला. जयपूरहून दिल्लीकडे 50 किलोमीटर गेले असेल. प्रचंड गडगडाट, प्रचंड विजा, प्रचंड पाऊस. टॅक्सीवाला म्हणला साहेब पुढे जाणार नाही. मॅन प्रोपोजिस, गॉड डिस्पोजिस असं म्हणतात. मनुष्य ठरवतो आणि देवाला दुसरंच काहीतरी आपल्या हातून करून घ्यायचं असतं. आपला जीव वाचवणं फार महत्वाचं आहे. कशाला जायचं? ठीक आहे म्हणले, जाऊ दे तिकडे, राष्ट्रपती जीव महत्वाचा आहे. इकडे तिकडे बघितलं, एक घर दिसत होतं, त्या घरामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जाऊपर्यंत सगळे भिजले, दोघे ड्रायव्हर आणि नीतू मांडके भिजले. 20 मिनिटं दरवाजा वाजवत होते, कधी वाजवत होते, कोणी उघडत नव्हतं. नीतू मांडकेला फार राग आला. लोकांना प्रोफेशनचा राग येतो. प्राध्यापक आहे मी, माझ्याबरोबर कसं वागलं पाहिजे असं राग येतो. मी अमका आहे, मी तमका आहे. त्या नीतू मांडकेला राग आला. 20 मिनिटं दरवाजा वाजवतो, उघडत नाही. 20 मिनिटांनी दार उघडलं. एक मध्यम वयाची बाई बाहेर आली. आत या म्हणाली, बसा म्हणाली, टॉवेल दिलं, डोकं पुसायला लावलं, चहा दिला. आणि चहा पिता पिता नीतू मांडके म्हणते, बाई मला तुमचा राग आलाय. आम्ही भिजत होतो, विजा होत होत्या आणि तुम्ही दार का उघडत नव्हता? त्या बाईनी नीतू मांडक्यांचा हात पकडला, आतल्या खोलीत घेऊन गेली. एका कॉटवर एक 18 वर्षाचा मुलगा झोपला होता. ते माझे शब्द नाही तर नीतू मांडकेंनी लिहून ठेवलेलं आहे. एक 18 वर्षाचा मुलगा झोपलेला होता आणि त्या मुलाकडे बोट करून म्हणाले, हा माझा मुलगा आहे. गेली 3 वर्ष याच्या हृदयाचं एक झडप बाद झालंय. 3 वर्ष हृदयाचं एक झडप बाद झालंय. मी जयपूरला दाखवते आणि गेल्या व्हिजिटमध्ये जयपूरच्या डॉक्टरनी सांगितलं, आता माझे उपचार थांबलेले आहेत. या पोराला वाचवायचं असेल तर जगातला एकच माणूस वाचू शकतो आणि तो मनुष्य म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. तोपर्यंत हे कोण कोणाला माहित नाहीत. नीतू मांडकेला ती कोण माहित नाही आणि तिला हे कोण माहित आहेत हे माहित नाही. नीतू मांडके वाचू शकतास. मी दररोज माझ्या मनातल्या, हृदयातल्या देवाला श्रद्धापूर्वक हाक मारते, भगवंता माझी जर श्रद्धा भक्ती खरी असेल तर मला या पोराला घेऊन दिल्लीला जाता, मुंबईला जाता येत नाही, कारण तेवढे माझ्याकडे पैसे नाहीत. नीतू मांडके माझ्या घरला आले पाहिजे. आला. नीतू मांडके घरला आला. श्रद्धा किती महत्वाची आहे, भक्ती किती महत्वाची आहे. अक्का महादेवीची भक्ती त्या मल्लिकार्जुनावर होती, अशी भक्ती होती. आजच्याही काळामध्ये लक्षात द्या. नंतर त्या नीतू मांडके त्या पोराला घेऊन गेले, त्याचं ऑपरेशन करून सोडून दिलं, तो वाट वेगळा. पण आजच्या काळात सुद्धा तुम्ही प्रामाणिकपणाने देवाला हाक मारला श्रद्धेने, आणि तेवढी पात्रता पाहिजे, निर्मळता पाहिजे ना, तेवढी स्वच्छता पाहिजे. नाना विकारांनी आपला देह भरलेला असेल आणि देवाला हाक मारला तर देवाला चॉईस आहे ना, कोणाला प्रसन्न व्हायचं आणि कोणाला नाही व्हायचं त्याला कळतं ना. तुम्ही बदमाश असाल तर तुमच्या पाठी कधी देव येणार नाही. तुम्हाला निर्मळ व्हावं लागेल, निर्भय व्हावं लागेल, विवेकी व्हावं लागेल. हा फार महत्वाचा मुद्दा. अक्का महादेवीचा चन्न मल्लिकार्जुनावर विश्वास होता. मल्लिकार्जुनावर श्रद्धा ठेवून अनेक अडथळ्यांचा प्रवास करून कल्याणला येते. सकाळची वेळ आहे. एका तळ्याच्या काठी अक्का महादेवी आहे आणि याची पूर्व सूचना अल्लम प्रभूंना मिळालेली आहे. शून्यपीठाचे पहिले जगद्गुरू अक्का महादेवी येणार आहे आणि तिला आपण परीक्षा घेऊन आत अनुभव मंडपामध्ये प्रवेश द्यायचा. त्याच्या अगोदरची एक गोष्ट सांगतो. त्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या माणसांनी असं लिहिलंय, अक्का महादेवींनी कपडे काढून टाकले नाहीत. उडी तडीवरून कल्याणपर्यंत येताना अक्का महादेवींनी एवढं भोगलं की तिच्या अंगावरचे कपडे कधी गळून पडले हे अक्का महादेवींना कळलं नाही. कपडे गळून जाणं हे खरं वैराग्य आहे.
आणि ढोंगी माणसं असतात ते कपडे काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. कपडे काढून वैराग्य आणता येत नाही. कपडे गळून गेले पाहिजेत. अक्कमहादेवीचे कपडे गळून गेले नैसर्गिकरित्या आणि त्यामुळे तिच्या देहाबद्दलची आसक्ती तिच्या मनामध्ये निर्माण झाली. अल्लम प्रभू त्या किन्नर बोम्मय्याला पाठवलेले आहेत परीक्षा आणि त्या दोघांच्या संवाद फार महत्वाचे आहे. अक्कमहादेवीच्या आयुष्यातले दोन संवाद, किन्नर बोम्मय्या आणि अक्कमहादेवी यांच्या बरोबरचा संवाद. आणि किन्नर बोम्मय्याला समजावून सांगितल्यानंतर अक्कमहादेवीला घेऊन ज्या वेळेला किन्नर बोम्मय्या कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये येतो आणि त्यावेळेला अल्लम प्रभूंनी त्या अक्कमहादेवी बरोबर केलेला संवाद जगातलं सगळ्यात सुंदर स्त्रीविषयक जाहीरनामा आहे. लक्षात घ्या, स्त्रीविषयक जाहीर. तुम्ही एका माणसाला मानलं पाहिजे. कोण? स्त्रियांनी. इकडच्या लोकांच्या बद्दल नाही म्हणत. स्त्रियांनी एका माणसाला मानलं पाहिजे, हृदयात ठेवलं पाहिजे. तो माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. का मानलं पाहिजे? कारण घटना लिहित असताना हिंदू कोड बिल नावाचं जे कोड बिल लिहिलं तो या देशातल्या स्त्री मुक्तीचा पहिला जाहीरनामा आहे. आणि त्यामुळे स्त्रिया उघडपणाने निर्भयपणाने फिरू शकतात. जर आपलं हिंदू कोड बिल नसतं तर आजही स्त्रिया गुलाम झाल्या असत्या, अधिकारच स्त्रियांना मिळाल्या नसत्या. त्या हिंदू कोड बिलावर आंबेडकरांच्या विचारांवर कोणाचा प्रभाव होता? अल्लम प्रभू आणि अक्कमहादेवींच्या विचारांचा प्रभाव होता. लक्षात घ्या, तो पहिला कोड होता, तो पहिला जाहीरनामा होता. आणि तो जाहीरनामा म्हणजे स्त्री मुक्तीचा जाहीरनामा आहे. स्त्री कशी स्वतंत्र असते, तिला विचार करता येतं, हे पहिल्यांदा अक्कमहादेवींनी त्या अल्लम प्रभूंनी ते किन्नर बोम्मय्याला सांगितलं. किन्नर बोम्मय्याचा अगोदर फार मी तपशिलामध्ये जात नाही. काय ठरलं होतं? अल्लम प्रभू किन्नर बोम्मय्या दिसायला तसे चांगले होते. गळ्यात इष्टलिंग बांधलंय, रुद्राक्षाच्या माळा आहेत, कपाळाला भस्म आहे आणि पांढरे कपडे आहेत, पांढरं धोतर आहे. अत्यंत तेजपुंज पवित्र असं, एकच 5 मिनिटांमध्ये आता संपायला आलं, तेजपुंज असं व्यक्तिमत्व आहे. किन्नर बोम्मय्याला असं वाटतं आपल्याला बघून अक्कमहादेवी भुले, कौशिकला भुलले नाही, ह्याला बघून कशाला भुलेल ती, ह्याला वाटत होतं. आणि हो फ्लंटिंग करत होतं. म्हणजे आताच्या भाषेत बोलायचं म्हणजे फ्लडिंग करणं म्हणतात की नाही, म्हणजे रोड रोमिओ असतात ना, बायकांना बस मधने चेष्टा करणं वगैरे जसं करतात त्या पद्धतीनं किन्नर बोम्मय्या तिच्याकडे बघून तिची चेष्टा करत होता. एका वाक्यामध्ये किन्नर बोम्मय्याची विकेट काढली अक्कमहादेवी. का आत्मविश्वास आहे. विकेट कशी काढली? तो तिला मागणी करतोय, अरे इतकी सुंदर आहेस, तुझ्या अंगावर वस्त्र नाही, किती सुंदर तुझा ध्येय आहे, हा ध्येय कशासाठी वाया घालवतेस? माझ्या आयुष्यामध्ये ये, माझ्या बरोबर लग्न करून घे. नाटक आहे. बोम्मय्या असं नव्हता. अक्कमहादेवी म्हणते, ए बंधू, ए भावा, भावा म्हणून विकेट काढली. पहिलं वाक्य, रिलेशनशिप कसं डेव्हलप करायचं त्यांनी सांगितलं. बोम्मय्याला भावा म्हणली आणि विकेट काढली. बोम्मय्या विचार करायला लागलं, भावाच म्हणतोय डायरेक्ट, भावाची रिलेशनशिप. आणि मग ती म्हणते, हे कल्याण आहे बाळा, मी उगी नाही कल्याणला आले. कल्याण मध्ये स्त्रियाचा अपमान होत नाही. तू अनुभव मंडपातला आहेस की बाहेरून आला आहेस? कळायचं बंद झालं. त्या बोम्मय्याला कळायचं बंद झालं आणि मग त्याला पडलं. पुढे खूप संवाद आहेत त्यांच्यातले, मी सांगत बसत नाही. आणि मग तिची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर ही खरोखर वीर वैराग्यणी आहे हे बोम्मय्याला पहिल्यांदा कळालं. आणि मग बहीण म्हणून बोम्मय्यांनी त्या अक्कमहादेवीला स्वीकारलं आणि तिला घेऊन ते अनुभव मंडपामध्ये आले. अल्लम प्रभू बसलेले आहेत. डिबेट आहे खूप छान. अल्लम प्रभू एक एक प्रश्न त्या अक्कमहादेवीला विचारतायत आणि अक्कमहादेवी तेवढ्याच आत्मविश्वासाने सांगते, स्त्री म्हणजे काय, चारित्र्य म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, वासना कुठे असते, अशा अनेक प्रश्न ते अल्लम प्रभू त्या अक्कमहादेवीला विचारतायत. आणि अक्कमहादेवी प्रत्येक प्रश्नाचं अल्लम प्रभूंना चकित करणारे उत्तर दिलेली आहेत. ती काय उत्तर आहेत मी आता सांगत बसत नाही, वेळ खूप चाललेला. खूप स्त्री म्हणून प्रत्येक स्त्रीला ऐक्याचा अधिकार आहे हे पहिल्यांदा अल्लम प्रभूंना एका स्त्रीने सांगितलं. आणि स्त्री म्हणजे अक्कमहादेवी. आत्मविश्वासाने बोलतात.
भक्ती म्हणजे काय, तू लग्न करून घेतलायस का म्हटल्यानंतर अक्कमादेवी म्हणते हो माझं लग्न झालंय. कोणाबरोबर? बायकांना विचारतात तुमचं लग्न कोणाबरोबर झालंय? बायकाला अजून म्हणतात माझ्या नवऱ्या बरोबर झालंय. आणि माझा नवरा काय करतो? आयटीत आहे, 3 लाख रुपये पगार आहे, आमच्या कंपनीत आहे, 25 लाखाचं पॅकेज आहे. आपल्या बायकांना नवऱ्याच्या नावावरून आपली ओळख करून देण्याची पद्धत आहे. अक्कमादेवींनी कौशिकचं नाव सांगितलं नाही, अक्कमादेवींनी नाव कोणाचं सांगितलं? माझं होय लग्न झालेलं आहे. आणि लिंग हा पती आणि अंग ही सती. पती सतीचा सिद्धांत, माझं लग्न मल्लिकार्जुनाबरोबर झालेलं आहे आणि या देहावर फक्त मल्लिकार्जुनाचा अधिकार आहे, कारण तो माझा नवरा आहे. काय काय ताकद आहे लक्षात, काय ताकद आहे, किती आत्मविश्वास आहे. असे अनेक प्रश्न ते विचारतात. आणि मग अल्लम प्रभूंना लक्षात येतं ही जी बाई नग्न अवस्थेमध्ये आलेली आहे ती साधी सुधी बाई नाही, हिची देहावरची आसक्ती संपलेली आहे. म्हणून माझं सगळ्या भगिनींना विनंती आहे, तुम्हाला जर आनंदी जीवन जगायचं असेल या देहाची आसक्ती सोडून द्या. अडचण कसं आहे, तुम्ही देह मिरवायला लागला की तुमच्याकडे बघणाऱ्यांचे दृष्टिकोन बदलतात. देहाची आसक्ती बघू नका, मनाची आसक्ती धरा, भगवंताची आसक्ती धरा. जसं अक्कमादेवींनी त्या मल्लिकार्जुनावर विश्वास ठेवला तशा पद्धतीनं तुम्ही आसक्ती विरहित निरमोही अवस्था तुमच्यामध्ये आणलं पाहिजे. तुम्हाला नक्की आनंदाचे दिवस येतील. फार सुंदर आहे सगळं. आणि मग कळलं अल्लम प्रभूंना की तेजपुंजबाई साधी नाही, तिला प्रवेश द्यायला पाहिजे. आणि अक्कमादेवीला अल्लम प्रभूंनी अनुभव मंडपामध्ये प्रवेश दिला. बरं वाटलं अक्कमादेवीला. जिथे यायला पाहिजे आणि ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्या कॉलेजला ऍडमिशन मिळाल्यानंतर काय आनंद होईल, काय आनंद होईल. काय होतं, आपला नंबरच लागत नाही त्या कॉलेजवर. मग 3रं 4थं कुठलं तरी वेटिंग लिस्ट मधलं कॉलेज, मग 3 वर्ष कसं तरी रडत खडत जगायचं. तेच कॉलेज आणि तिथेच नंबर लागला. अक्कमादेवी किती भाग्यवान, अनुभव मंडपामध्ये नंबर लागला, खूप खुश झाले. पण अल्लम प्रभूंना सांगते अक्कमादेवी, जसं कौशिक राजाला सांगितलं, माझी लिंगांग सामरस योगाची संकल्पना अनुभव मंडपामध्ये सुद्धा चालणार. सगळेच करत होते. आणि तिथून पुढे बरेच दिवस अक्कमादेवींनी शिवयोग साधना केली. काय शिवयोग साधना, कधीतरी पुन्हा रणदिवे सर तुम्ही बोलवला तर मी त्यावेळेला शिवयोग साधनेबद्दल बोलेन. साधना केली आणि कल्याण क्रांतीनंतर, कल्याण म्हणजे प्रतिक्रांतीनंतर, कल्याणमध्ये क्रांती झाली आणि प्रतिक्रांती झाली. तो मनसन्ना आणि त्यांचे षडयंत्र आणि त्याच्यातून बिज्जल चिडणं आणि शरणांची कत्तल करणं आणि शरणांना पळून लावल्यानंतर बसवण्णा इकडे बसव कल्याणला त्याला कुडल संगमला जातात ऐक्य होण्यासाठी. आणि अल्लम प्रभूंच्या बरोबर अक्कमादेवी श्रीशैलमला जाते. आणि श्रीशैलम मध्ये ते पाताळ गंगेजवळ, शेवटचा मुद्दा, पाताळ गंगेजवळ कर्दळी वन आहे. आजही तिथे जायला भीती वाटते. कोणी जाऊन आलेलं असेल तर तुम्हाला, आजही तिथे वाघ आहेत, सिंह आहेत, अनेक प्रकारचे प्राणी आहेत, साप आहेत, विंचू आहेत, प्रचंड घनदाट जंगल आहे. त्यावेळेला काय असेल. आणि तिथे अक्कमादेवी त्या कर्दळी वनामध्ये जाते आणि ऐक्य स्थळापर्यंत जाऊन पोचते आणि स्वतःचं आयुष्य संपून घेते. हा अक्कमादेवीचा इतिहास. 1 मिनिटात अक्कमादेवीचा इतिहास समजावून घेतल्यानंतर आपण काय करायचं. टाळ्या वाजून निघून जायचं काय, टाळ्या वाजून निघून जायचं नाही. अक्कमादेवींचं एक पुस्तक मी तुम्हाला सांगणार आहे आणि पुढच्या वर्षी 2 वर्षांनी कधी मला बोलवतील, बोलवावं असं काय अपेक्षा नाही, समजा तुम्हाला वाटलं बोलवावं तर मी पहिला प्रश्न विचार, तरंगिणी कोण कोण वाचलंय. प्रत्येक बाईनी, आणि नुसतं लिंगायतांनी नाही, इथे जे जे अलिंगायत आहेत त्या सगळ्यांनी तरंगिणी नावाची कादंबरी जी माता महादेवींनी, पहिला जगद्गुरु माता महादेवींनी लिहिलेली आहे, ती आपल्या घरात आणून ठेवा. जसं वारकरी संप्रदायामध्ये
ज्ञानेश्वरी घरात असणं हे घराचं शोभा आहे. तुकोबांची गाथा घरात असणं ही त्या घराची शोभा आहे. तसं अक्क महादेवीचं चरित्र असलेलं तरंगणी आपल्या घरात असणं आपल्या घराची शोभा आहे. नुसती शोभा नाही, तुमच्या घरातले सगळे प्रश्न त्या एका कादंबरीनी सुटेल. याचा अर्थ जादू नव्हे, याचा अर्थ जादू नव्हे. त्या कादंबरीमध्ये अनेक मूलभूत स्त्रियांच्या उद्धाराचे, स्त्रियांनी कसा विचार करावा याच्या संदर्भामध्ये विचार मांडलेले आहेत. ते तुम्ही वाचावं अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. मला त्या ठिकाणी तुम्ही बोलवलं, तर म्हणजे मी 50 मिनिटं बोलणार होतो, पण सुरुवातीला असं सांगावं लागतं. मीच जर अगोदर म्हणालो 2 तास बोलणार आहे, तर तुम्ही थांबला नसता. आणि त्यामुळे जे काही थोडंसं जास्त बोललेलो आहे ते अक्क महादेवीसाठी बोललेलो आहे. त्याच्यातलं माळगी सर काही संबंध नाही. तुम्ही अक्क महादेवी समजून यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि मी थांबतो. ओम श्री गुरु बसवलिंगायनमा शरणो शरणार्थ. विषयी या 5 दिवसामध्ये एवढं भरलंय. आमच्या महिलांमध्ये पूर्ण काय घोषणा करणार आहे. तुम्ही सगळं फक्त ऐकून कायामध्ये काय येणाऱ्या वर्षीची आत्ममाध्यम ही शिरोमध्ये साजरी करण्याचं वेगळ्या समाज घोषणा करते. त्यासाठी कायावाला त्यासाठी आत्ममाध्यमचं जीवन सर्वेक्षण नावाचं आणि तरी माता मायेचं पुस्तक आहे. आणि आत्ममाध्यमातील प्रतिमा आणि येणाऱ्या वर्षी माझ्यासाठी स्पर्धा आता तयार करतो. सर्व धर्मांच्या महिलांसाठी आत्ममाध्यमाच्या चरित्र आणि जी स्पर्धा येणार आहे त्यासाठी 3000 रुपयाचं बक्षीस जाहीर करतो. आणि येणाऱ्या वर्षी आत्ममाध्यमाच्या अगोदर एखाद्या स्पर्धांवर नियोजन करून पूर्ण तालुक्यामध्ये त्या स्पर्धेचं नियोजन करू. आणि खऱ्या आज सरांना एवढा कार्य आणला ऐकणाऱ्याला पैशाचं तिकीट काढून सगळं गेल्यानंतर बसण्याचे करत असलं तरी पण परंतु इथं या माणसाने 2,500 व्याख्याने दिली. 2,500 व्याख्याने देण्यासाठी 2.5 लाख पुस्तकांचा अभ्यास केला. त्यांच्यासाठी फक्त आपल्याला 90 मिनिटं एखाद्या बरोबर बसताना सारखं घराकडे बघतोय, असं करतोय, काय करतोय हे सगळं काढून आपण जे 5 दिवस खऱ्या अर्थाने तुम्ही एवढा वेळ आपण आयुष्याला दिला. तुम्हाला सगळ्यांना आणण्यासाठी प्रत्येकाला आणण्यासाठी सर 1500 रुपये खर्च झाला. आपण विचार केला मागवतो तुम्हाला फोटो पिक्चर दाखवला आणि त्या पिक्चरचा उपयोग